प्रभु में सबका धन्यवाद करते हैं। आज फिर एक बार मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच पास्टर संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज की तरफ से मैं आपका सभी लोगों का प्रभु में धन्यवाद कर स्वागत करता हूं। भाई और बहनों, आज वही दिन है, आज जिस दिन हम सब लोग इकट्ठे होकर एकजुट होकर प्रभु परमेश्वर की आराधना करते हैं, प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं, क्योंकि पिछले सप्ताह से लेकर आज तक उन्होंने हमें सुरक्षित रखा। जिस बीमारी से हम जूझ रहे हैं वो हमें उससे सहायता करते हैं, इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। भाई और बहनों, आज हम एक गीत गाकर ये गीत हम प्रभु परमेश्वर को समर्पित करेंगे। तू प्यार का सागर, सागर दया का तू है, ये हम गीत प्रभु परमेश्वर को समर्पित करेंगे। मैं सभी से विनती करता हूं कि जिस स्थान पे आप बैठे हैं हम वहीं से इस गीत को प्रभु परमेश्वर को समर्पित करेंगे। आप सभी लोग ये गीत मेरे साथ गाएंगे, ये मैं सबसे विनती करता हूं।
परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे सी प्यार ने हमको दीवाना बनाया। प्रभु तेरे सी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। भाइयों बहनों, हम अपनी प्रार्थना के दूसरी चरण की ओर बढ़ते हुए हम आज प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनेंगे। हम देखेंगे आज प्रभु परमेश्वर हमें क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो। पुन्हा एक बार आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. फिर एक बार हम प्रभु परमेश्वर के नाम को धन्यवाद देते हैं। देवाची कृपा, परमेश्वर की कृपा, देवाची दया परमेश्वर की दया आमच्या देशावर, हमारे देश में, विदेशावर, विदेश में, त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। वेळोवेळी आम्ही दर बुधवारी देवाला प्रार्थना केली, हम समय समय पे हर बुधवार के दिन परमेश्वर को प्रार्थना करते हैं, देवाचा दावा केला, परमेश्वर को दुहाई करते हैं। या जगावर आलेल्या संकटाविषयी, इस दुनिया पे आए हुए संकट के लिए वेळोवेळी देवाला प्रार्थना केली समय समय पे परमेश्वर को प्रार्थना की की करोना व्याधीतून ये कोरोना बीमारी से या देशाला, इस देश को, या जगाला इस संसार को मुक्तता प्राप्त व्हावी, मुक्ति प्राप्त हो। यासाठी आम्ही वेळोवेळी दावा केला. इसलिए हमने समय समय पे जो दुहाई की, देव आमचा ऐकतो, परमेश्वर हमारी सुनते हैं, तो आमचा ऐकतो, वो हमारी सुनते हैं, तो करुणा करतो, वो हम पे करुणा करते हैं वो करुणा व्याधीवर तो नियंत्रण करतो. और कोरोना बीमारी पे उनका पूरा नियंत्रण है। म्हणून आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद करत आहोत. इसलिए हम प्रभु परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। करोना व्याधी हा संसर्ग रोग आहे, कोरोना बीमारी ये जो फैलती है, अनेक ठिकाणी पसरत आहे, कई जगह पे ये फैली है, तरी देवाचं वचन आम्हाला हिंमत देतं, फिर भी परमेश्वर का वचन हमें धीरज देता है, धैर्य देतं. हमें हिम्मत देता है। मी आहे, मैं हूँ, मी आहे, मैं हूँ, तो कृपा करत आहे. वो कृपा कर रहे हैं। अनेक लोकांचा बचाव होत आहे, अनेक लोगों का बचाव हो रहा है, अनेक लोक बरे होते, कई सारे लोग ठीक हो रहे हैं, बरे होण्याची टक्केवारी वाढत चाललेली आहे. जो ठीक हो रहे हैं उनकी परसेंटेज वो बढ़ रहा है। त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते डॉक्टरच्या उपचारामध्ये देव यश देत आहे.
डॉक्टर जो इलाज कर रहे हैं उनमें जो परमेश्वर यश दे रहे हैं, सरकारच्या प्रयत्नाला देव यश देत आहे, सरकार के प्रयत्न को परमेश्वर यश दे रहे हैं, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. कारण देव प्रेमळ आहे, क्योंकि परमेश्वर प्रेम से भरे हैं, त्याला दया करायला आवडते, उनको दया करना पसंद है, तो दयाच करतो, वो दया ही करते हैं, तो करतो म्हणून आम्ही धन्यवाद करतो आहोत. वो करते हैं इसलिए हम धन्यवाद करते हैं. पुन्हा एक बार आतापर्यंत देवाने केलं सर्व करावं धन्यवाद करतो आहोत. फिर एक बार प्रभु परमेश्वर के सभी उपकारों के लिए हम उनका धन्यवाद करते हैं. आज पुन्हा एक बार बुधवारच्या उपस्थितीत आज फिर एक बार बुधवार दिन के उपस्थिति में आम्ही सर्वांच्या उपस्थितीबद्दल हम सभी की उपस्थिति के लिए देवाचं कौतुक करत आहोत. परमेश्वर की प्रशंसा करते हैं. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु ख्रिस्त आपल्या सर्वांच्याद्वारे इनके द्वारा आपल्या सर्वांचं आगत स्वागत करत आहोत. आप सबका मैं स्वागत करता हूँ. तुमची उपस्थिती आपकी उपस्थिति आनंद आहे, ये आनंद की योग्य है, आदरणीय आहे, आदर की योग्य है, देवाच्या कार्याला विस्तार करणारी आहे, परमेश्वर के कार्य को बढ़ाने वाली है, म्हणून आम्ही धन्यवाद करतो आहोत. इसलिए हम धन्यवाद करते हैं. मागील आठवडी पिछले सप्ताह काही गोष्टीचा आम्ही बोध केला, कुछ चीजों के बारे में हमने देखा, काही गोष्टीची माहिती केली. कुछ चीजों के बारे में मालूमात की. हा समय आहे, ये समय है, हा वाईट समय आहे, ये बुरा समय हा है, संकटाचा समय आहे, ये संकट का समय है, पण तारणाचा समय आहे, ये उद्धार का समय हा है, देवाला भेटण्याचा समय आहे. ये परमेश्वर को मिलने का समय है. देवाने संधी दिली, परमेश्वर ने हमें अवसर दिया है, समय दिला, ये समय दिया है, तारण प्राप्त करून घ्या. उद्धार प्राप्त कर लें. त्या तारणाविषयी आम्ही घोषणा केली, ये उद्धार के बारे में हमने जो घोषणा की, पश्चातापाविषयी घोषणा केली. मन फिराव के बारे में घोषणा की, तारण साधून घ्या. उद्धार प्राप्त कर लें. तारण नाही तर जीवनात काहीच नाही. उद्धार नहीं तो जीवन में कुछ नहीं. या बुधवारी आम्ही पाहिलं इस बुधवार हमने देखा, की तारणाविषयी आम्ही पुढे जात आहोत. हम उद्धार के बारे में आगे जानने की कोशिश करेंगे. जीवनामध्ये तारणाला किती महत्व आहे जीवन में उद्धार का कितना महत्व है, हे मागील आठवड्यात मी पाहिलं. ये पिछले सप्ताह हमने देखा. आमचं तारण झालं का नाही याची खात्री झाली पाहिजे. हमारा उद्धार हुआ है नहीं, ये हमें निश्चित होना जरूरी है. तारणानंतर आम्ही देवाकडे जातो, उद्धार के बाद हम प्रभु परमेश्वर की तरफ जाते हैं, सुखलोकात जातो, हम स्वर्ग लोक में जाते हैं, देवाच्या सन्निधानात जातो. हम परमेश्वर के सानिध्य में जाते हैं. मृत्यू आम्हाला थांबू शकत नाही. मौत हमें नहीं रोक सकती. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, प्रभु यीशु ने कहा, युगाच्या समाप्तीवर मी तुझवर आहे. इस युग के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ. मृत्यू आम्हाला देवापासून अलग करू शकत नाही. मौत हमें परमेश्वर से अलग नहीं कर सकती. देव आताही आमच्यावर राहतो, परमेश्वर आज भी हमारे साथ है मृत्यूनंतर तो आमच्यावर राहील. और मौत के बाद भी वो हमारे साथ रहेंगे. या समजे मागच्या वेळेस पाहिलं, इस बारे में हमने पिछले बार बताया. आम्ही काही स्वर्गाचा साक्षात्कार पाहिला. हमने पिछले बार जो स्वर्ग लोक के बारे में जो है वो साक्षात्कार हमने देखा. दुसरे करंती दूसरे करंतियों 12 अध्यायामध्ये पाहिलं, 12वें वचन में हमने देखा, पाऊलला देवाने दृष्टांत दाखवला, पाउल को जो परमेश्वर ने दृष्टांत दिखाया, स्वर्गाचं प्रकटीकरण दाखवलं. स्वर्ग के बारे में उनको बताया. पाऊल म्हणला मी स्वर्गात गेलो, पाउल ने कहा मैं स्वर्ग जाके आया, स्वर्गात सर्व गोष्टी पाहिल्या, मैं स्वर्ग में मैंने सभी चीजें देखी, सुखलोक पाहिलं, मैंने स्वर्ग लोक देखा, देवाने मला दाखवलं. परमेश्वर ने मुझे दिखाया. 29 वर्षात 29 सालों में मी संजय ठाकूर मैं संजय ठाकुर म्हणजे यहोशुआ मतलब योशुआ आम्ही कार्य करत आहोत. मैं कार्य कर रहा हूँ. मंडळीचं कार्य चालू आहे. मंडली का कार्य चल रहा है. 29 वर्षात 29 सालों में अनेक वेळा त्यांनी स्वर्गात नेलं, कई बार परमेश्वर मुझे स्वर्ग ले गए, स्वर्गात दृष्टांत दाखवला, मुझे स्वर्ग का दृष्टांत दिखाया, स्वर्गाचं प्रकटीकरण केलं. सब स्वर्ग का प्रकटीकरण मुझे मागील करना आठवड्यात है. मी सांगितलं, पिछले सप्ताह मैंने बताया, देवाने सुखलोक दाखवला, परमेश्वर ने मुझे स्वर्गलोक दिखाया, देवाचं आसन दाखवलं, परमेश्वर का आसन दिखाया, आकाश देवाचं सिंहासन आहे, आकाश परमेश्वर का सिंहासन है, त्यांनी सिंहासन दाखवलं, उनका सिंहासन मुझे दिखाया, त्यांनी नगर दाखवली, वहां बने हुए सब नगर मुझे त्यांनी दिखाए, जागा दाखवली. वहां सब जो जगह थी वो दिखाई. यवहान 14 मध्ये पाहिलं, यूहन्ना 14 में हमने देखा, येशू ख्रिस्त म्हणला मी जातो, प्रभु यीशु ने कहा कि मैं जाता हूँ तुमच्यासाठी जागा तयार करतो. और आपके लिए मैं जगह तैयार करता जागा तयार झाल्यानंतर तुम्हाला मी घेऊन जाईन. हूँ, और जगह तैयार होने के बाद मैं आप लोग को ले जाऊंगा. त्या जागा येशू ख्रिस्ताने दाखवल्या, वो जगह मुझे यीशु ख्रिस्त ने दिखाई, त्यांनी नगर दाखवली. वो नगर मुझे बताए थे, जे विश्वासामध्ये लोक मरण पावले, जो विश्वास द्वारा जो लोगों का मौत हुआ है, जे सुखलोकात आहे, जो सुखलोक में है, येशूने दाखवले. वो यीशु ने मुझे बताए. येशूने आमच्या वडील जेम्स ठाकूरला दाखवलं, प्रभु यीशु ने मुझे हमारे पिताजी जेम्स ठाकुर मुझे आमचे दिखाए, नातलग दाखवले, मेरे रिश्तेदार मुझे दिखाए, मंडळीचे सभासद दाखवले. मंडली के लोग मुझे जे दिखाए, विश्वासाने लोक आहे जो विश्वास भरे लोग थे, ते देवामध्ये निद्रा
मध्ये अवस्थेमध्ये आहे, जो परमेश्वर के पास निद्रावस्था में है, ते झोपी गेलेले आहे, वो सोए हुए हैं, ते सुखी समाधानी आहे. वो सुख और समाधानी है. येशू जो बोलतो ते दाखवतो. परमेश्वर जो बोलते हैं वो दिखाते हैं. देवाने आमच्यासाठी पुष्कळशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. परमेश्वर ने हमें कई सारी हमारे लिए व्यवस्था की हुई असं है. चांगलं असं जीवन भेटावं, हमें एक उत्तम जीवन प्राप्त हो, आम्ही सुखी राहावं, हम सुखी रहे, आम्ही समाधान राहावं, हम समाधानी रहे, आम्ही सार्वकालिक जीवन जगावं, हमें अनंतकालिक जीवन प्राप्त हो, आम्ही देवावर असावं, हम परमेश्वर के साथ रहें, देवाच्या समय सार्वकालिक असावं. हम परमेश्वर के साथ सार्वकालिक जीवन प्राप्त करें. अनेक आशीर्वाद, कई आशीर्वाद, अनेक वरदान, कई सारे वरदान अनेक गोष्टी देव देण्यासाठी इच्छुक आहे. और कई सारी चीजें परमेश्वर हमें देने के लिए इच्छुक है. येशू म्हणा योहान 10:10 मध्ये, यीशु ने कहा यूहन्ना 10:10 में, मी आलो आहे, मैं आया हूँ, तुम्हाला सर्व गोष्टी देण्यासाठी आलेलो आहे, मैं तुम्हें सभी चीजें देने के लिए आया हूँ, विपुल गोष्टी देण्यासाठी आलो आहे. विपुल चीज तुम्हें देने के लिए आया हूँ. माणसापेक्षा देव नेहमी चांगलं देतो. मनुष्य से उत्तम चीजें परमेश्वर हमें माणूस देते हैं. देतो ते अपूर्ण असतं, मनुष्य देते हैं वो अधूरा है, देव देतो ते पूर्ण और होतं, परमेश्वर जो देते हैं वो पूरा है. पूर्ण भरून उरतं ते. वो हमारे पास बचता है, आम्ही दुसऱ्यांना देतो ते, हम दूसरों को बांट सकते आम्ही हैं, वाटप करतो त्याचा. हम उसे बांटते हैं. देव भरपूर देतो, परमेश्वर बहुत देते हैं, म्हणून मनुष्यापेक्षा देव चांगलंच देतो. इसलिए मनुष्य से उत्तम परमेश्वर देते हैं. आमच्या योजना, हमारी योजना, आमचे संकल्प, हमारे संकल्प, आमचे स्वप्न, हमारे ख्वाब, याच्या पलीकडे देवाचं स्वप्न उच्च आहे. इसके भी आगे परमेश्वर के ख्वाब हमारे ऊंचे हैं. तो म्हणला तुला मी खाली नाही, वो कहते हैं मैं तुम्हें नीचे ना रखते मी हुए तुला वर ठेवल. मैं तुम्हें ऊपर ले जाऊंगा. अनुवाद 28 मध्ये, अनुवाद 28 में, तो म्हणला तुला खाली नाही तर मी वर ठेवल. मैं तुम्हें नीचे ना रखते हुए मैं तुम्हें ऊपर रखूंगा. देवाने आमच्यासाठी स्वर्ग ठेवलेला आहे. परमेश्वर ने हमारे लिए स्वर्ग लोग रखा है. स्वर्गात नगर ठेवलेली, स्वर्ग में उन्होंने हमारे नगर रखे हुए त्यांनी हैं, घरं ठेवलेली. वहाँ पे हमारे घर हैं. मला मी यहोशुआ, मैं जोशुआ, हिने मला दाखवलं, उन्होंने मुझे दिखाया, मी आनंदित झालो मैं खुश हुआ. की देवाने आमच्यासाठी किती योजना केलेली. परमेश्वर ने हमारे लिए कितनी योजना की हुई ते है. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. वो हमारी बुद्धि और हमारे सामर्थ्य के आगे है. ते आनंददायी आहे, वो आनंदमय है, ते सार्वकालिक आहे. वो अनंतकालिक जीवन है. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. इसलिए मैं प्रभु परमेश्वर का धन्यवाद करता हूँ. माझी योग्यता नाही, मेरी योग्यता नहीं, माझी पात्रता नाही, मेरी पात्रता मी नहीं, फार चांगला आहे म्हणून नाही, मैं बहुत अच्छा हूँ इसलिए नहीं, पण देवाने सर्व गोष्टी दाखवल्या. लेकिन परमेश्वर ने ये सब चीजें मुझे बताई. 29 वर्ष सर्व गोष्टी दिल्या. 29 सालों में ये सब चीजें मुझे प्राप्त कराई. आध्यात्मिक भौतिक गोष्टी सर्व दिल्या. आध्यात्मिक और ये जगी सभी चीजें मुझे भरी. आज मी सुखी आहे, आज मैं सुखी हूँ, समाधानी आहे, मैं समाधान से भरा हूँ, शांती आहे माझ्याकडे. मैं शांति से भरा माझं हूँ, कुटुंब सुखी आहे, मेरा परिवार सुखी माझ्या है, कुटुंबात शांती आहे, मेरे परिवार में शांति माझ्या है, कुटुंबात आनंद आहे, मेरे परिवार में आनंद है, माझ्या कुटुंबात बरकत आहे, मेरे कुटुंब में बरकत है, माझी मंडळी आहे, मेरी मंडली है, 2000चा समुदाय आहे, 2000 लोगों का मेरे सभासद है, सर्व लोक सुखी आहे, सभी लोग सुखी हैं, सर्व लोक आनंदी आहे, सभी लोग आनंदमय हैं, सर्व लोक शांतीने राहतात. सभी लोग शांति से रहते त्यामुळे हैं. मी देवाचा धन्यवाद करतो. इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देव करता हूँ. आला आहे, परमेश्वर आए हैं, देण्यासाठी आलेला वो आहे, देने के लिए आए तो हैं, तारण करण्यासाठी आला आहे. वो उद्धार करने के लिए आए हैं. आज चर्च मध्ये आमची नोंदणी आहे. आज चर्च में हमारा नाम लिखा हुआ है, जीवनी पुस्तकात नोंदणी आहे की नाही और जीवन के पुस्तक में हमारे नाम है या नहीं, याची पारख करा, ये हमें जानना जरूरी है, खात्री करा, ये हमें निश्चित होना जरूरी है. प्राप्त करा. ये प्राप्त कर ले. वेळ आता आहे, ये वक्त अभी है, समय आता आहे. समय आज है. ज्यावेळेस येशू ख्रिस्त पुन्हा येईन, जिस दिन प्रभु यीशु वापस आएंगे, त्याचं दुसरं आगमन होईल, जब उसका दूसरा आगमन होगा, त्यावेळी न्यायाचा काळ असन. वो न्याय का समय तो होगा. म्हणला मेले लोक पुन्हा उठवल, उन्होंने कहा कि जो मौत में निद्रावस्था में है वो वापस उठेंगे, त्यांना घेऊन मी अंतराळात येईन. उनको लेके मैं अंतराल में आऊंगा. अंतराळ सैतानाचं वस्तीस्थान आहे. अंतराल में जो शैतान का जो वस्ती स्थान है, येशूने जो अभिवचन दिलं, परमेश्वर ने अभिवचन दिया तुम्ही है, सैतानला तुडवाल, आप शैतान को पैरों से कुचल दोगे, त्याला पायाखाली तुडवाल. आप पैरों की तले उसे कुचल दोगे. त्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गात येईन, तब प्रभु परमेश्वर स्वर्ग से आएंगे, त्याच्याबरोबर लोक येतील, उनके साथ लोग आएंगे, विश्वासाने लोक येतील. विश्वास से भरे जो लोग थे वो आएंगे. ते सैतानचं वस्तीस्थान सैतानला पायाखाली तुडवतील. वो शैतान और उसके वस्ती स्थान को पैरों तले कुचल देंगे. त्यावेळेस तो न्यायाचा काळ असन. वो न्याय का दिन होगा. त्यावेळेस देवनी पुस्तक ओढले जातील. तब जीवन की पुस्तक खोली जाएगी, ज्यांची नाव जुनी पुस्तकात आहे, जिनके नाम जीवन की पुस्तक में है, देव त्यांना स्वर्गात घेऊन जाईल. परमेश्वर उन्हें स्वर्ग लोग ले ज्यांची जाएंगे. नाहीये जिनके नहीं है, त्यांचं तो न्याय करण. उनका वो न्याय करेंगे. आमची पुस्तकात नोंद असली पाहिजे, वो जीवनी पुस्तक में हमारी नोंद होनी जरूरी है. खात्री करा. ये खातरी कर लो. हे मागील गोष्ट आठवड्याचा आमचा संदेश आहे. ये पिछले सप्ताह का हमारा उपदेश है. आणि पुन्हा त्याचं मनन करतो, हम फिर एक बार उसके मनन करते कारण हैं, ते जीवनात फार महत्वाचा भाग आहे. क्योंकि ये जीवन में बहुत जरूरी बात है. मृत्यूच्या अगोदर तारण झालं पाहिजे, मौत के पहले उद्धार होना जरूरी देव है. भेटला पाहिजे, परमेश्वर मिलने जरूरी है. देवावर राहिलं पाहिजे. परमेश्वर के साथ रहना जरूरी है. देवाने तुमच्यासाठी माझ्याचे स्वप्न केलेलं आहे. परमेश्वर ने आपके लिए और मेरे लिए जो ख्वाब देखे हैं, आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी स्वप्न पाहिलं होतं, हमारे माता पिता ने जो हमारे लिए ख्वाब देखे थे, सर्व फेल केलं, वो सब फेल हुए. सर्व योजना फेल गेले. सभी योजना वो फेल हो गई. देवाने
देवाने माझ्यासाठी योजना केली, जो परमेश्वर ने मेरी योजित किया था, माझ्या कुटुंबासाठी योजना केली, मेरे परिवार के लिए योजना की थी, 2000 लोकांच्यासाठी योजना केली, जो 2000 लोगों के लिए योजना की थी, आज त्याचा ते अनुभव घेत आहे. आज वो उनका अनुभव ले रहे हैं. आज ते सुखे, आज वो सब सुखी है, समाधानी, वो समाधान से भरे देव हैं. त्यांच्यावर राहतो. परमेश्वर उनके साथ रहते ही हैं. देवाची योजना आहे. ये परमेश्वर की योजना है. फक्त माझ्यासाठी नाही, ये केवल मेरे लिए नहीं, ही सर्व लोकांसाठी आहे. ये सभी लोगों के लिए है. गरीब असो, श्रीमंत असो, गरीब हो या अमीर हो, शिकलेला असो, अनक्षर असो, अब वो पढ़ा लिखा हो या अनपढ़ हो, कोणी असो, वो कोई भी हो, कसा असो, वो कैसे भी हो, पापात असो, वो पाप में रहे, व्यसनात असो, वो नशे में हो, चुकलेला असो, वो गलती में हो, भटकलेला असो, वो भटका हुआ हो, सर्वांसाठी देव आहे. सभी के लिए परमेश्वर सर्वांसाठी है. देवाकडे योजना आहे. सभी के लिए परमेश्वर की हे योजना है. सर्वांना देव बोलत आहे. सभी को परमेश्वर पुकार रहे हैं. अहो कष्टी भारा कांजनो, हे बोझ से दबे हुए मंजे लोगों, मजकडे या, मेरे पास आओ, मी शांती देईन, मैं तुम्हें शांति मी दूंगा, तुम्हाला मुक्ती देईन, मैं तुम्हें छुटकारा मी दूंगा, तुम्हाला सुखी करण, मैं तुम्हें सुखी दूंगा, मी तुम्हाला आशीष देईन, मैं तुम्हें आशीष से भर दूंगा, मी तुम्हाला वर निघून जाईन. मैं तुम्हें ऊपर ले जाऊंगा. मत्ती 11:28 मध्ये मत्ती 11:28 में देव आम्हाला बोलत आहे. परमेश्वर हमें पुकार रहे हैं. सर्वांना बोलत आहे. वो सभी को बुला रहे हैं. सर्वांनीच जावा, सभी ने जाए, सर्वांनी अनुभव घ्या, सभी उसका अनुभव लें, सर्वांनी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. सभी उसका आशीर्वाद प्राप्त कर लें. लक्षात ठेवा, याद रखिए, हे सर्व गोष्टी देव आमच्यासाठी करत आहे. ये सभी चीजें परमेश्वर हमारे लिए कर रहे हैं. कशासाठी करतो, क्यों कर रहे हैं? का करत आहे? क्यों कर रहे हैं? देवाने आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी पाठवला, परमेश्वर ने अपना इकलौता पुत्र हमारे लिए भेज दिया, त्याला वधस्तंभी पाठवला, उसे क्रूस पे भेज दिया. त्यांनी वधस्तंभी आपला बलिदान दिलं, उन्होंने क्रूस पे अपना बलिदान दिया. मृत्यूतून पुन्हा उठला, वो मौत से वापस जीवित हुए, पुन्हा स्वर्गात देवाकडे गेला, वो स्वर्ग में परमेश्वर के पास गए आज पुन्हा प्रार्थना करतो. और आज फिर वो प्रार्थना कर रहे हैं. एवढी सर्व योजना देवाने का केली? योग्य समय पे ये योजना परमेश्वर ने क्यों की? का केली? क्यों की? आपल्या पुत्राला बलिदान का दिलं? उनके इकलौते पुत्र को बलिदान क्यों किया? मनुष्यासाठी, मनुष्य के लिए, तुमच्या माझ्यासाठी. आपके और मेरे लिए. आम्ही चांगलो नाहीये, हम अच्छे नहीं हैं, देव चांगला आहे. परमेश्वर अच्छे हैं. आमची योग्यता पात्र नाहीये, हमारी योग्यता और पात्रता नहीं है, पण देव फार चांगला आहे. लेकिन परमेश्वर बहुत ही अच्छे तो हैं. पवित्र आहे, वो पवित्र है, तसं तो प्रेमळ आहे, वैसे ही वो प्रेम से भरे तो हैं, दयाळू आहे, वो दया से भरे तो हैं, कृपाळू आहे, वो कृपा से भरे तो हैं, करुणायुक्त आहे. वो करुणा से भरे हैं. त्याला दया करायला आनंद वाटतो. उनको दया करना पसंद है, याचं कारण की देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. क्योंकि वो आप पे और मुझ पे प्रेम करते हैं. देवाचं प्रेम ये परमेश्वर का प्रेम, अलौकिक प्रेम आहे, ये अलौकिक प्रेम है, न समजणारं प्रेम आहे, ये न समझने वाला प्रेम है, न बदलणारं प्रेम आहे. न बदलने वाला प्रेम है. बायबल सांगतो, बाइबल कहती है, मला किती 3:6, मलाकी 3:6 में, तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. तुम्हारे परमेश्वर ये न बदलने वाले परमेश्वर हैं. देव बदलत नाही, परमेश्वर बदलते नहीं, देवाचं वचन बदलत नाही, परमेश्वर का वचन नहीं बदलता, देवाचं प्रेम बदलत नाही. परमेश्वर का प्रेम नहीं बदलता. बायबल सांगतो, बाइबल कहती है, याकोबाचे पत्र याकूब का पत्र 1:17 मध्ये 1:17 में, देव जे प्रेम करतो परमेश्वर प्रेम करते हैं, त्याच्यात विकार नाही, उसमें कोई विकार नहीं, त्यात आजार नाही, उसमें कोई बीमारी नहीं, त्यात बिघाड नाही, उसमें कोई बिगड़ाव नहीं, त्यात बदलाव नाही. उसमें कोई बदल नहीं. स्वच्छ प्रेम, वो साफ सुथरा प्रेम, सरळ प्रेम, वो सीधा प्रेम है, शुद्ध प्रेम, शुद्ध प्रेम है, त्यात काही स्वार्थच नाही. उसमें कोई स्वार्थ नहीं. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो, परमेश्वर आप और मुझ पे प्रेम करते हैं, सर्व प्रेम करतो. सभी पे प्रेम करते हैं. प्रेमाचा अनुभव घ्या. प्रेम का अनुभव. आज 29 वर्ष मी पाहतो, आज पिछले 29 सालों से मैं देख देव रहा हूँ, माझ्यावर प्रेम करतो, परमेश्वर मुझ पे प्रेम माझ्या करते हैं, कुटुंबावर प्रेम करतो, मेरे परिवार पे प्रेम करते हैं, मंडळीवर प्रेम करतो, मंडली पे प्रेम करते हैं, विश्वास लोकांवर प्रेम करतो. विश्वास से भरे लोगों पर प्रेम करते देवाचं हैं. प्रेम आहे, ये परमेश्वर का प्रेम है, म्हणून आम्ही नष्ट होऊ शकत नाही. इसलिए हमारा अंत नहीं हो कोणी सकता, आम्हाला नष्ट करू शकत कोई नाही. हमें नष्ट नहीं कर सकता, मृत्यू बी आम्हाला मारू शकत नाही. मौत भी हमें नहीं मार सकती. देवाचं प्रेम आम्हाला मरणातून पार नेतं. परमेश्वर का प्रेम हमें मौत से पार ले जाता है. म्हणून देव आमच्यावर फार प्रेम करतो. परमेश्वर हम पे बहुत प्रेम करते हैं. येशू ख्रिस्त आमच्यावर फार प्रेम करतो. प्रभु यीशु हम पे बहुत प्रेम करते हे हैं. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. तुमच्या माझ्याकडे प्रेम आहे, आपके और मेरे पास प्रेम है, आमच्याकडे प्रेम आहे. हमारे पास प्रेम है. आम्ही आमच्या मुलावर प्रेम करतो, हम अपने बच्चों पर प्रेम आम्ही करते आमच्या हैं, कुटुंबावर प्रेम करतो. हम अपने परिवार पर आई प्रेम आपल्या करते हैं, मुलावर प्रेम करते, माता अपने बच्चे पे प्रेम करती आपल्या है, कुटुंबावर प्रेम करते. अपने परिवार पे प्रेम करती तीच है. आई वही माता बाजूच्या मुलावर जो पड़ोस में जो बच्चा है त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. उस पे वही प्रेम नहीं कर सकती. आमचं प्रेम मर्यादित आहे. हमारा प्रेम है वो एक मर्यादा में है, आमचं प्रेम हे स्थिर आहे. हमारा प्रेम है वो स्थिर है, आमचं प्रेम त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हमारा प्रेम उसके आगे नहीं जा पाता. आमचं प्रेम मर्यादित आहे हमारा प्रेम वो एक मर्यादा में है, आणि आमच्या प्रेम मध्ये बदलाव आहे. और हमारे प्रेम में वो बदलाव होते रहता है. बदलत राहतो, हम बदलते रहते हैं, आमचा स्वभाव बदलत जातो, हमारा स्वभाव बदलता है, आमची स्थिती बदलती, समय बदलती, स्थिति बदलती है, समय बदलता है, मनुष्य बदलत जातो, मनुष्य बदलते रहता है, मनुष्य प्रेम बदलतं, मनुष्य का प्रेम बदलता है, पण देव बदलत नाही. लेकिन परमेश्वर बदलते नहीं. मग देवाचं प्रेम महान आहे.
इसलिए परमेश्वर का प्रेम महान है। आम्ही बदलत जातो. हम बदलते रहते हैं। माणसाला माणसाचा कंटाळा येतो. मनुष्य एक मनुष्य से त्रस्त हो सकता है। मनुष्य मनुष्य सोडतो. मनुष्य मनुष्य को छोड़ देता है। मनुष्य मनुष्य विभक्त होतो. मनुष्य मनुष्य से विभक्त हो जाता है। कुटुंब अलग होतात. परिवार अलग बिछड़ जाते हैं। मित्र अलग होतात. अपने मित्र बिछड़ जाते हैं। सर्व काही अलग होतं. सब कुछ अलग अलग आम्ही होता है। एकमेकांपासून अलग होतो. हम एक दूसरे अलग बिछड़ जाते हैं। माणूस माणसापासून दूर होतो. मनुष्य मनुष्य से दूर हो जाता है। माणूस विसरून जातो. मनुष्य को भूल जाता है। उपकाराची फेड अपकाराने होते. वो उपकार की फेर जो है वो परोपकार से करता है। हे लक्षात ठेवा. ये याद हे रखिए, आमचं प्रेम आहे. ये हमारा प्रेम आम्ही है। बदलत जातो. हम बदलते रहते हैं। आमचा स्वभाव बदलतो. हमारा स्वभाव बदलता आम्हाला है। राग येतो. हमें गुस्सा आता आम्ही है। चिडचिड करतो. हम गुस्से में आते आम्ही हैं। भांडणं करतो. हम झगड़ा करते आम्ही हैं। निंदा करतो. हम निंदा करते हैं। केलेल्या गोष्टी आम्ही परत काढतो. हम की हुई चीजें हम मुंह से दोहराते हैं। आम्ही तिरस्कार करतो. हम तिरस्कार करते हैं। हे आमचं प्रेम आहे. ये हमारा प्रेम है। चांगल्या माणसासाठी कोण बी चांगलं राहतं. अच्छे व्यक्ति के लिए कोई भी अच्छे से रहता है। रोमकरस 5:5 मध्ये आम्ही पाहतो. रोमियो का 5:5 में हम देखते हैं। चांगल्या माणसासाठी कोण बी चांगलं राहतं. अच्छे व्यक्ति के लिए कोई भी अच्छा रहता चांगला है। माणूस आमचा पाहुणचार करतो. अच्छा व्यक्ति हमारी पूछताछ करता है। चांगला माणूस आमची विचारपूस करतो. वो हमारे बारे में पूछता है। आणि तो आमचा आगत स्वागत करतो. वो हमारा आगे स्वागत करता है। आमची विचारपूस करतो. वो हमारे बारे में पूछता है। येशू म्हणला चांगल्या माणसासाठी कोण बी चांगलं राहतं. अच्छे पुरुष के बारे में कोई भी पूछता है। वाईट माणसासाठी चांगलं कोण राहील. लेकिन बुरे इंसान के साथ कौन अच्छा रहेगा। पापी लोकांसाठी चांगलं कोण राहील. पापी लोगों के साथ कौन अच्छा रहेगा। आणि येशू किस म्हणला, लेकिन यीशु ने कहा, मी धार्मिक लोकच नाही, मैं धार्मिक व्यक्ति के लिए नहीं, पापी लोकांसाठी मी मैं आलो. पापी लोगों के लिए आया हूँ। पापी लोकांसाठी मी मध्यस्थ करण. मैं पापी लोगों के लिए मैं आया मी हूँ। पापी लोकांसाठी मी प्रार्थना करण. मैं पापियों के लिए मैं प्रार्थना मग करूंगा। तो पापी लोकांमध्ये राहिला. मैं परमेश्वर पापी लोगों के साथ रहे, त्याला पाप ठाऊक नव्हते. जिनको पाप मालूम नहीं तो थे, तुमच्या आमच्यासाठी पापी झाला. वो हमारे लिए पापी हुए। तो धनवान होता. वो धनवान थे, तुमच्या आमटी तो दारिद्र्य झाला. वो हमारे लिए दरिद्री हुए। तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. वो स्वर्ग छोड़ के पृथ्वी पे आए। तो आमच्यामध्ये राहिला. वो हमारे बीच रहे। तो आमच्यामध्ये सर्वांच्या घराघरात गेला. तो वो हमारे जैसे कई सारे लोगों के घर घर में गए। सर्वांना तिने प्रेम केलं. सभी पे उन्होंने प्रेम किया। देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम। आमचं प्रेम बदलतं. हमारा प्रेम बदलता है। आम्ही क्षणात बदलतो. हम क्षण में बदल जाते हैं। बायबल सांगतो. बाइबल कहती है, पहिले दुसरे शमूएल दूसरे शमूएल 13 अध्यायामध्ये पाहतो. 13वें वचन में हम देखते एक मनुष्य एका मुलीवर फार प्रेम करतो. हैं, एक मनुष्य एक लड़की पे बहुत प्रेम करता था। त्याचं नाव अमरोन आहे. उसका नाम अमरोन है। तो एका मुलीवर फार प्रेम करतो. वो एक लड़की पे बहुत प्रेम करता एक था। तामार आहे. तामार मुलगी आहे. एक तामार नाम की जो लड़की थे, कन्या तिच्यावर थी, तो फार प्रेम करतो. उस पे वो बहुत प्रेम करता था। खूप प्रेम करतो. बहुत प्रेम तो करता था। म्हणतो हिच्याशी मी लग्न करण. वो कहता था कि मैं इससे विवाह करूंगा, मी हिच्याशी जीवन व्यतीत करण. मैं इसके साथ अपना जीवन व्यतीत करूंगा। त्याच्यावर तो खूप प्रेम करतो. वो उस पे बहुत प्रेम करता था। त्यासाठी तो खूप कटपट करतो. वो उसके लिए बहुत कोशिश कर रहा था। रात्रंदिवस तो जागरण करतो. वो रात दिन उसके लिए जग रहा था। सर्व जीवन बिवन सर्व सोडून टाकतो. वो जो जीवन काल में जितने चीजें थी वो छोड़ दिया था। 24 तास त्याची आठवण करतो. वो 24 घंटे उसके बारे में ही सोच रहा था। तो म्हणतो त्यासाठी मी विवाह करण. वो कहता था मैं उसके साथ विवाह करूंगा। तिला प्राप्त करण्यासाठी तो खूप कटपट करतो. उसे प्राप्त करने के लिए उसने बहुत कोशिश की, कारण त्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं. क्योंकि उसका उस पर बहुत प्रेम था। पण बायबल सांगतो. लेकिन बाइबल कहती दुसरे है, शमूएल 13 मध्ये दूसरे शमूएल 13 में 15 वचनामध्ये सांगतो. 15वां वचन में कहते हैं, अमरोन अमरोन एका सेकंदात बदलतो. एक क्षण में बदल गया। अमरोन एका सेकंदात बदलतो. एक सेकंड में वो बदल तो गया। तामारला म्हणतो की माझ्या समोर तो उभं राहू नको. वो लड़की को वो कहता है कि तुम मेरे सामने मत खड़ी रहो, माझ्या समोर निघून जा. मेरे सामने से तुम निकल जाओ, पुन्हा माझ्या समोर येऊ नको. फिर एक बार मेरे सामने आना मत, कारण मला तुझा तिरस्कार वाटतो. क्योंकि मुझे तुम्हारा तिरस्कार आता है। एका सेकंदात माणूस बदलतो. एक क्षण में इंसान बदल गया। हेच माणसाचं प्रेम आहे. ये इंसान का प्रेम है। माणूस कधी बदलतो. मनुष्य कभी भी बदल सकता है। माणूस माणसाला दगा देऊ शकतो. मनुष्य मनुष्य को दगा दे सकता है। माणूस माणसापासून अलग होतो. मनुष्य मनुष्य से बिछड़ जाता है। माणूस पुष्कळशा आशा देतो. मनुष्य कई सारे आशाएं देता है, पुष्कळशे स्वप्न दाखवतो. कई सारे ख्वाब दिखाता है, पूर्ण करू शकत नाही. लेकिन वो पूरा नहीं कर पाता। देव जे दाखवतो परमेश्वर जो दिखाते हैं ते पूर्ण करतो. वो पूरा करते हैं। तुमचं प्रेम माझं अपूर्ण आहे. हमारा प्रेम अपूरा है। आमची देवाणघेवाण अपूर्ण आहे. हमारा जो लेन देन है वो अपूर्ण है। देवाचं प्रेम पूर्ण आहे. परमेश्वर का प्रेम पूर्ण है। म्हणून बायबल सांगतो इसलिए बाइबल कहती की है, देवाचं प्रेम स्थिर आहे. परमेश्वर का प्रेम स्थिर है, त्याचं मोजमाप आम्ही करू शकत नाही. उसे हम नहीं गिन सकते। मग देवाने आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला. प्रभु परमेश्वर ने अपना इकलौता पुत्र हमारे लिए दिया, यासाठी की आमचा बचाव व्हावा. इसलिए ताकि हम बच सके, आमचं तारण व्हावं. हमारा उद्धार हो, आम्ही पापात राहू नये. हम पाप में ना रहे, आमचा नाश होऊ नये. हमारा नाश ना हो, तर आम्हाला जीवन भेटावं.
ताकि हमें जीवन प्राप्त आम्हाला हो, आशीर्वाद भेटावा, हमें आशीष प्राप्त हो, आम्हाला स्वर्गात घर भेटावी, हमें स्वर्ग में घर प्राप्त हो, स्वर्गाच्या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त व्हावा, स्वर्ग की सभी चीजें हमें प्राप्त हो। यासाठी देवाने योजना केली, संकल्प केली इसलिए प्रभु परमेश्वर ने ये सब योजना और संकल्प की आणि ती आम्हासाठी ठेवलेली आहे, और ये हमारे लिए रखी है। प्राप्त केली पाहिजे. ये प्राप्त करना जरूरी है। हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम, देव आमच्यावर प्रेम करतो, परमेश्वर हम पे प्रेम करते देव हैं, आमची काळजी घेतो, परमेश्वर हमारी देखभाल करते देव हैं, आमचं संरक्षण करतो, वो हमारा सुरक्षता करते हैं, देव आमची विचारपूस करतो. वो हमारी पूछताछ करते हैं। हे देवी प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम, बायबल सांगतो बाइबल कहती है देवाने जगावर प्रेम केलं, परमेश्वर ने इस संसार पे जो प्रेम किया, जगाचं परिवर्तन झालं. इस पूरे संसार का परिवर्तन हुआ। देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम माणसाला बदलून टाकतं, मनुष्य को बदल देता है, माणसामध्ये जीवनामध्ये कार्य करतं. मनुष्य के जीवन में कार्य करता है। देव आमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पे प्रेम करते हैं। बायबल सांगतो बाइबल कहती है पहिले योहान 4 अध्यायामध्ये पहले यूहन्ना चौथे अध्याय में 10व्या वचनामध्ये 10वें वचन में बायबल सांगतो, बाइबल कहती है, येशू म्हणतो यीशु कहते हैं, पहिले प्रेम मी तुमच्यावर केलं, पहला प्रेम मैंने तुम पे किया, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं नाही, तुमने मुझ पे प्रेम नहीं किया। मी तुमच्यावर प्रथम प्रेम केलं, सबसे पहले मैंने तुम पे प्रेम किया, मी तुमच्यावर प्रेम केलं. मैंने तुम पे प्रेम किया, प्रेमाचं प्रायश्चित और प्रेम का जो प्रायश्चित है, देवासंगती तुमचं समेट केला. और परमेश्वर के साथ तुम्हारा मैंने तुम्हें एक किया। प्रेम कसं करावं प्रेम कैसे करे, हे देवाने आम्हाला शिकवलं, ये परमेश्वर ने हमें सिखाया, देवाने मला शिकवलं. परमेश्वर ने मुझे सिखाया प्रेम कसं करायचं असं प्रेम कैसे करना चाहिए। हे देवापासून मी शिकतो. ये परमेश्वर से हम सीखते हैं। ज्यावेळेस देव मला भेटला, जिस दिन परमेश्वर मुझे मिले थे, देव माझ्या कुटुंबाला भेटला, मेरे परिवार को परमेश्वर प्राप्त हुए, आम्ही पापात होतो, हम पाप में थे, आजारात होतो, हम बीमारी में थे, बंधनात होतो, बंधन में थे, आमच्या घराची दुर्दान झाली होती. मेरे पूरे परिवार पूरा बिस्कट गया था। देवाने आमच्या घरावर प्रेम केलं. परमेश्वर ने मेरे परिवार पे प्रेम आम्ही किया, देवाचा धावा केला, हमने परमेश्वर को दुहाई दी, आम्ही देवाचा कडे पश्चाताप केला. हमने परमेश्वर को मन फिराव किया, हमारा देवाने आम्हाला क्षमा केली, परमेश्वर ने हमें क्षमा की, देवाने आमचं तारण केलं, परमेश्वर ने हमारा उद्धार किया, आम्हाला जीवन दिलं, हमें नया जीवन दिया, आम्हाला आशीर्वाद दिले, हमें आशीर्वाद दिए, आमच्या घरात शांती आणली, हमारे घर में शांति लाई, आमच्या घरात आनंद आणला, हमारे घर में आनंद लाया, घरात बरकत आली, हमारे घर में बरकत आई, घरात देव आला. हमारे घर में परमेश्वर आए, धुळीतून काढून त्यांनी चांगलं ठिकाणी आमचं घर आणलं. धूल से निकालकर उन्हें अच्छे स्थल पे हमें लाके रखा। हा आमचा चांगुलपणा नाहीये, ये हमारी अच्छाई नहीं, ही आमची धार्मिकता ये नाहीये. हमारी धार्मिकता नहीं, देवाने आमच्यावर प्रेम केलं, ये परमेश्वर ने हम पे प्रेम किया, आमच्या पापांची क्षमा केली, हमारे पापों की क्षमा की, आम्हाला जवळ केलं, हमें नजदीक लाए, आमचे अश्रू पुसून टाकले. हमारे आंसू पोंछ दिए। तर मला पुन्हा आता दुःख नको, उन्होंने कहा कि वापस ये दुख नहीं आएंगे, पुन्हा कष्ट नको, वापस कष्ट नहीं आएंगे, पुन्हा यातना नको. वापस यातना नहीं मी आएंगे, तुमचे अश्रू पुसून टाकतो, मैं तुम्हारे आंसू पोंछ देता मी हूँ, यातून तुम्हाला बाहेर काढतो. मैं इसमें से तुम्हें बाहर त्यांनी निकालूंगा। आमचे अश्रू पुसून टाकले, उन्होंने हमारे आंसू पोंछ दिए, त्यांनी आम्हाला दुःखातून बाहेर काढलं, उन्होंने दुख संकट में से हमें बाहर निकाला, पापातून बाहेर काढलं, पाप में से हमें बाहर निकाला, चांगलं जीवन दिलं. और अच्छा जीवन हमें दिया। हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का तिने प्रेम है। आमच्या घरावर प्रेम केलं, उन्होंने हमारे परिवार पे प्रेम किया, आमचं जीवन बदललं, हमारा जीवन बदल गया, पूर्वीसारखं आम्ही राहिलो नाही. हम पहले जैसे नहीं रहे। देव आमच्यावर प्रेम करतो, परमेश्वर हम पे प्रेम करते हैं, आमचं जीवन बदलतो, हमारा जीवन बदल जाता है, त्यातून तो आम्हाला बाहेर काढतो, उसमें से हमें बाहर निकालते हैं आम्हाला शांती देतो. और हमें शांति से भर देता है। हे देवाचं प्रेम आहे. बघा, ये परमेश्वर का आम्ही प्रेम है। वधस्तंभाकडे पाहतो, हम क्रूस की ओर जब देखते हैं, वधस्तंभी आम्हाला देवाचं प्रेम दिसतं. क्रूस की ओर हमें परमेश्वर का प्रेम दिखता है। बायबल सांगते 153 मध्ये, बाइबल कहती है ईशाया 53 में, येशया 53 मध्ये, ईशाया 53 में, येशू ख्रिस्त आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, हमारे अपराध के कारण वो घायल हुआ, आमच्या दुष्कर्मावर ठेचला गेला, हमारे किए हुए दुष्कर्म के कारण वो कुचला गया, आम्हाला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली, हमें होने वाली सजा उसने अपने ऊपर ली आम्हाला त्यांनी मुक्त केलं. और हमें मुक्ति दी। आम्हाला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली, हमें होने वाली सजा उसने अपने ऊपर ली, आमचा नाश होणे, हमारा नाश ना हो, आमचा बचाव, ताकि हम बच सके। यासाठी तो वधस्तंभी गेला, इसलिए वो क्रूस पे गए, त्यांनी जीव दिला, उन्हें अपने प्राण त्याग दिया, वधस्तंभ उचलला, क्रूस उठाया, वधस्तंभ सर्व वेदना उचलल्या, क्रूस की सभी जो यातना थी वो अपने ऊपर ली, त्यातून तो मरण पावला, और मौत के बल गए, पुन्हा तो उठला. वापस जीवित हुए। कशासाठी? किस लिए? देव माझ्यावर प्रेम करतो, परमेश्वर हम पे प्रेम करते देव हैं, आमच्या कुटुंबावर प्रेम करतो, वो हमारे परिवार पे प्रेम करते तो हैं, आमची आठवण करतो. वो हमें याद करते हैं, आज भी तो आमच्यासाठी रडतो. आज भी वो हमारे लिए रोते हैं। जे लोक देवाकडे दुर्लक्ष करतात, जो लोग परमेश्वर की ओर नहीं आते, जे देवाकडे जात नाही, वो परमेश्वर के नहीं जाते, जे प्रार्थना करतात, जो प्रार्थना करते बायबल हैं, वाचतात, बाइबल पढ़ते हैं, दान देतात, दान धर्म करते हैं, उपवास देतात, धरतात,
उपवास करते हैं, चर्चला जातात, चर्च जाते हैं, सर्व करतात. सब कुछ करते हैं, येशू ख्रिस्त आज भी रडतो. लेकिन प्रभु यीशु आज भी रो रहे हैं. येशू ख्रिस्ताची इच्छा आहे प्रभु यीशु की आज इच्छा है आम्ही पश्चाताप केला पाहिजे. हम मन फिराएं, आम्ही पापाची क्षमा मागितली पाहिजे. हम पापों की क्षमा मांगे, आम्ही देवाकडून तारण प्राप्त केलं पाहिजे. हम परमेश्वर से उद्धार प्राप्त करें. मग आज बी अशा लोकांसाठी येशू रडतो. इसलिए आज भी ऐसे लोगों के लिए परमेश्वर रो रहे हैं. अनेक वेळा मी देवाकडे प्रार्थना करत असताना कई बार मैं परमेश्वर की ओर प्रार्थना करते हुए येशू ख्रिस्त माझ्याबरोबर रडला. प्रभु यीशु मेरे साथ रोए. तो अनेक लोकांसाठी रडते. वो कई लोगों के लिए रो रहे तो हैं. म्हणलं मी हात पसून लोकांना बोलवत आहे. वो कहते हैं मैं हाथ फैलाकर लोगों को बुला रहा हूँ. कोणाचा नाश हो माझी इच्छा नाहीये. किसी का नाश हो ये मेरी इच्छा नहीं, सर्वांचा बचाव हो, सभी का बचाव हो, सर्वांचं तारण हो, सभी का उद्धार हो. यासाठी मी आज भी लोकांना आमंत्रित करत आहे. इसलिए आज भी मैं हाथ फैला के सभी को आमंत्रित हे करता हूँ. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. आज भी देव शोक करते. आज भी परमेश्वर रो रहे हैं. अशा लोकांसाठी देवाला प्रार्थना करत आहे. ऐसे लोगों के लिए वो परमेश्वर से प्रार्थना कर रहे हैं. येशू ख्रिस्त देवाला प्रार्थना करत आहे. प्रभु यीशु परमेश्वर को प्रार्थना कर रहे हैं. हे देवा, हे या परमेश्वर, लोकांना संधी दे. इनको आप एक मौका दें, यांना वेळ दे. इनको आप समय दें, यांना समय दे. इनको आप अवसर दें, यांना पश्चात बुद्धी दे. इनको आप मन फिराने की बुद्धि दें, यांची दृष्टी उघड. इनकी नेत्र आप खोलें, यांना पश्चात करणं सहाय्य कर. इनका मन फिराने के लिए आप सहायता करें, यांचा नाश करू नको. इनका नाश आप मत करें, यांचं तारण कर. इनका आप उद्धार करें, यांना क्षमा कर. इनको आप क्षमा करें. हे काय करताना समजत ये नाही. क्या करें इन्हें समझ नहीं आ रहा. आज भी येशू ख्रिस्त देवाकडे प्रार्थना करतो. आज भी प्रभु यीशु परमेश्वर को प्रार्थना करते म्हणून हैं. शेवटला काळ लांब आहे. इसलिए अंतिम दिन जो समय है वो हा दूर है. तारणाचा समय आहे. ये उद्धार का समय है. देव देवाकडे प्रार्थना करतोय. प्रभु यीशु परमेश्वर को प्रार्थना कर रहे हैं. हे देवांना क्षमा कर. हे परमेश्वर इन्हें क्षमा करें, यांना संधी दे. इनको आप अवसर दें, यांना पश्चात बुद्धी दे. इनको आप मन फिराने की बुद्धि हे दें. देवाचं प्रेम आहे बघा. ये परमेश्वर का प्रेम. बायबल सांगतो बाइबल कहती है 149:15 मध्ये यशिया 49:15 में आई तरी आपल्या लहान लेकरा काही क्षण विसरते. एक माता अपने बच्चे को कुछ क्षण भूल सकती है, काही सेकंद विसरू शकते. कुछ क्षण भूल सकती है, पण देव आपल्या लोकांना विसरत नाही. लेकिन परमेश्वर अपने लोगों को नहीं भूलते. सेकंद विसरत नाही. एक सेकंड भी वो नहीं भूलते. सेकंद तो आयुष्य वाढतो. वो हर एक सेकंड हमारा आयुष्य बढ़ाते हैं, आम्हाला संधी देते. वो हमें अवसर देते हैं. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम. संधीचा सदुपयोग करा. इस अवसर का हम पूरी तरह से उपलब्ध करें, देवाबरोबर चाला. परमेश्वर के साथ चलें, देवाचे आशीर्वाद प्राप्त करा. परमेश्वर के आशीर्वाद प्राप्त कर लें. देव प्रेम करतो. परमेश्वर प्रेम करते हैं. प्रेम सर्वांग सुंदर आहे. प्रेम सबसे उत्तम है. देवाने तुमच्या माझ्यावर प्रेम करले. परमेश्वर ने आप पे और मुझ पे जो प्रेम किया, बायबल सांगतो बाइबल कहती है प्रेम सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रेम बहुत ही अहम चीज है. जसं आम्ही आमचा देव प्रेम करतो, जैसे हम पे प्रेम करते हैं, आम्ही स्वतःवर प्रेम करतो, हम खुद पे प्रेम तसं करते देव हैं, म्हणतो तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करा. वैसे ही परमेश्वर कहते हैं वही प्रेम हम दूसरों पे करो. त्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्या घराचा बचाव केला. जिस दिन परमेश्वर ने मेरे परिवार का बचाव किया, माझ्या घराचा उद्धार केला. मेरे परिवार का उद्धार किया, माझ्या घराचे चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय दाखवला. वो उन्होंने जब हमारे अच्छे दिन लाए, त्यावेळेस तो आम्हाला म्हणाला, उस वक्त मुझे कहा, पहा मी तुझं चांगलं केलं. देखो मैंने तुम्हारा अच्छा किया, मी तुझं घर बांधलं. मैंने तुम्हारा परिवार बांधा, म्हणजे तुझ्या घरात शांती आणली. मैं तुम्हारे परिवार में शांति लाई, चांगल्या गोष्टी तुझ्या घरात दिलेल्या आहे. सभी उत्तम चीजें तुम्हारे परिवार में दिए. आज तुझं घर हिरवळीवर आहे. आज तुम्हारा जो कुटुंब है वो हरियाली पे है. आज तुझं कुटुंब सुखी आहे, आज तुम्हारा परिवार सुखी है, समाधानी. वो समाधानी है. आज तुझ्या घरावर मी राहतो. आज तुम्हारे परिवार के साथ मैं रहता हूँ. आता सुवार्ता सांग. अभी मेरा सुसमाचार सुनाओ, आता लोकांना संदेश दे. लोगों को मेरा संदेश सुनाओ. आता माझ्या देवाचं काम कर. अब परमेश्वर का कार्य करो. जसं तुझं घर बांधलं, जैसे मैंने तुम्हारा परिवार बांधा, अनेकांची घरं बांधायची. ऐसे कईयों के घर में बांधूंगा. जसं मी तुझ्या घरावर प्रेम केलं, जैसे मैं तुम्हारे परिवार के घर पे प्रेम करता हूँ, अनेक घरांवर मला प्रेम करायचं. ऐसे कई घरों पे मुझे प्रेम करना व है, अनेक घरांना मला वाचवायचं. और ऐसे कई सारे घर मुझे बचाना है. घराघरात जाऊन सुवार्ता सांग. और घर घर में जाके सुसमाचार सुनाओ. घराघरात जाऊन तू देवाचा संदेश सांग. घर घर में जाके परमेश्वर का संदेश सुनाओ. या देवाने आज्ञा दिली. ये परमेश्वर ने आज्ञा दी. जसं तुझ्यावर प्रेम केलं तसं मला इतरांवर बी प्रेम कर. जैसे तुम पे प्रेम, खुद पे प्रेम करते हो, वैसे दूसरों पे प्रेम करें. प्रेम सर्वांग सुंदर आहे. प्रेम सबसे सुंदर है. आम्ही इतरांवर पण प्रेम केलं पाहिजे. हम दूसरों पर भी प्रेम करना चाहिए. आम्ही इतरांसाठी कटपट केली पाहिजे. हम दूसरों के लिए कोशिश करनी चाहिए. इतरांची काळजी घेतली पाहिजे. दूसरों की देखभाल करनी मला चाहिए. देव भेटला, मुझे परमेश्वर प्राप्त हुए, इतरांना बी देव भेटला पाहिजे. दूसरों को भी परमेश्वर प्राप्त हो. आज माझे चांगले दिवस, चांगला वेळ आहे. आज ये हमारे जो अच्छे दिन हैं, इतरांना बी चांगले दिवस भेटले पाहिजे. दूसरों को भी अच्छा दिन मिले. मी आजारातून मुक्त झालो.
मैं बीमारी से मैं मुक्त हुआ, इतर लोक बी आजारातून मुक्त झाले पाहिजे. दूसरे भी इससे मुक्त हो. देव माझी प्रार्थना ऐकतो. परमेश्वर मेरी प्रार्थना सुनते हैं, इतरांसाठी मी प्रार्थना केली पाहिजे. इसलिए मैं दूसरों के लिए प्रार्थना करनी. माझा बचाव झाला, मैं बच गया, इतरांना मी वाचवलं पाहिजे. दूसरों को भी बचाना है. बायबल सांगतं, बाइबल कहते जसे हैं आपला तसं शेजारावर प्रीती कर. जैसे अपनों पे वैसे आप दूसरों पे, अपने पड़ोसी पे प्रेम करो. येशूने चांगला समरणाचा दाखला दिला. प्रभु यीशु ने जो अच्छे शमरोनी का जो उल्लेख किया, चांगला समरणाने त्या मनुष्यावर प्रेम केलं. अच्छे शमरोनी ने जो मनुष्य पर प्रेम किया, त्याच्यावर त्यांनी खर्च केला. उस पे कुछ पैसे खर्च किए, त्यासाठी त्यांनी वेळ दिला. उस पे अपना वक्त बिताया, त्याच्यावर त्यांनी उपचार केला. उस पे इलाज किया त्या माणसाला त्यांनी वाचवलं. और वो मनुष्य को उसने बचाया. तो माणूस त्याच्या ओळखीचा नव्हता, वो मनुष्य उसके परिचय का नहीं था, पण लुटारूने त्याला मारहाण केली असल्यामुळे वो उसको मारा गया था, इसलिए त्यासाठी त्याला जखमा झाल्या होत्या. इसलिए वो जख्मों से भरा था. त्या चांगल्या शमरुनीने वो अच्छे शमरोनी ने त्याच्यावर मलमपट्टी केली. उसका इलाज किया, त्याला त्यासाठी खर्च केला. उसको उसके लिए खर्च किया, त्याच्या राहण्याची व्यवस्था केली. उसकी रहने की व्यवस्था की. ही सर्व व्यवस्था त्या चांगल्या शमरुनी केली. ये सब व्यवस्था वो अच्छे शमरोनी ने उसके लिए की. परमेश्वराची इच्छा आहे प्रभु यीशु की इच्छा है आम्ही चांगलं शमरुनी बनलो पाहिजे. हम अच्छे शमरोनी बन सके. आम्ही चांगल्या माणसासाठी चांगलं कोणी बी राहतो. अच्छे व्यक्ति के साथ कोई भी अच्छा रहता है. पापी लोकांवर आम्ही प्रेम केलं पाहिजे. पापी लोगों पे हमें प्रेम करना पापी है. लोकांसाठी आम्ही कटपट केली पाहिजे. पापी लोगों के लिए हमें कुछ करना है, त्यांना आम्ही वाचवलं पाहिजे. उन्हें हमें बचाना है, त्यासाठी आम्ही कटपट केली पाहिजे. इसलिए हमें कुछ करना है. करोना व्याधीत अनेक लोक सापडलेले आहेत. कोरोना बीमारी में जो लोग त्रस्त है, करोना आजार भयंकर आहे. जो कोरोना बीमारी है जो बहुत भयंकर है, म्हणजे करोनात आजार सापडले लोक आहे ये जो बीमारी से लोग जकड़े हैं ते चांगले आहे. वो अच्छे हैं, त्यांचा आम्ही तिरस्कार करू शकत नाही. उनका हम तिरस्कार नहीं कर त्यांना सकते, आम्ही लांब टाकू शकत नाही. उनको हम हमसे दूर नहीं रख सकते. आम्ही त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. हमें उन पे प्रेम करना है, त्यांना वाचवण्याची कटपट केली पाहिजे. उनको बचाने की कोशिश करनी त्यासाठी है, आम्ही प्रार्थना केली पाहिजे. उनके लिए हमें प्रार्थना करनी है. त्यांचा आम्ही तिरस्कार करू शकत नाही. उनका हम तिरस्कार नहीं कर सकते, त्यांच्यापासून आम्ही लांब पळू शकत नाही. उनसे हम दूर नहीं भाग सकते. त्यांना वाटण्यासाठी आम्ही कटपट केली पाहिजे. उनको बचाने के लिए हमें कोशिश करनी है. हे प्रेम आहे. ये प्रेम है. हे देव प्रेम करा म्हणतो. ये प्रेम हम करें ऐसा परमेश्वर कहते हैं. माझं म्हणणं असं नाहीये मेरा कहना ऐसे नहीं है की करोना व्याधी लोकांच्या जवळ जावं तुम्ही. कि कोरोना बीमारी में जो लोग फंसे हैं आप उनके समीप फार जाएं. जवळ जाऊन त्याची संपर्क करावा. एकदम नजदीक जाके आप उनसे संपर्क करें, त्याच्यावर प्रेम करावं. उन पे प्रेम करें, त्याला सर्व गोष्टीची विचारपूस करावी. सभी चीजें उनसे आप पूछताछ करें. ती प्रेमामध्ये शिस्त आहे. प्रेम में एक डिसिप्लिन है, एक व्यवस्था आहे. एक व्यवस्था है. सरकारने काय व्यवस्था दिली जो सरकार ने व्यवस्था दी त्या है व्यवस्थेचं पालन करा. वो व्यवस्था का पालन हमें करना है. त्याप्रमाणे त्याची काळजी घ्या. उस हिसाब से उनकी देखभाल करें. प्रेमामध्ये शिस्त आहे. प्रेम में एक शिस्त है. तुम्ही मला बदल म्हणले चला प्रेम करा. आप कहोगे कि ब्रदर ने कहा चलो प्रेम करें, चला प्रेम करू आपण. चले हम प्रेम करेंगे उन पे. प्रेमामध्ये एक शिस्त एक व्यवस्था आहे. प्रेम में एक व्यवस्था है, काही नियम आहे. कुछ नियम है, त्या नियमाचं पालन करा. वो नियम का पालन पण करें, प्रेम करा. लेकिन प्रेम करें. आज जगातील लोकांना गरज आहे. आज इस संसार के लोगों को जरूरत है. आज जगातील लोक भुकेले ताणलेले आहे. आज इस संसार के लोग भूख से और प्यास से व्याकुल है, शांतीचे भुकेले, शांति से भूखे हुए, आरोग्याचे भुकेले, वो चंगाई के भूखे हैं, आनंदाचे भुकेले, वो आनंद के भूखे हैं, बरकतचे भुकेले. वो बरकत के भूखे हैं. आज जगात पुष्कळचे भुकेले ताणे लोक आहे. संसार में ऐसे कई सारे भूखे प्यासे लोग हैं त्यांना देवाचा मार्ग माहित नाही. जिन्हें परमेश्वर का मार्ग नहीं मालूम. आम्ही त्यांना मार्ग दाखवू शकतो. हम उन्हें वो मार्ग दिखा सकते आम्ही हैं. शोधलं पाहिजे. हम वो ढूंढनी चाहिए. अशा लोकांना आम्ही शोधलं पाहिजे. ऐसे लोगों को ढूंढे, अशा लोकांना मार्ग दाखवला पाहिजे. ऐसे लोगों को मार्ग दिखाए, अशा लोकांना प्रेम केलं पाहिजे. ऐसे लोगों पे प्रेम करें, अशा लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. ऐसे लोगों के लिए प्रार्थना करें. देव काम करतो. परमेश्वर अपना कार्य करते हैं. जिथे प्रेम आहे जहाँ प्रेम है तिथे वृद्धी आहे. वहां पे बढ़ोतरी है. लक्षात ठेवा. याद रखिए. बायबल सांगते पहिले कृती 8:3 मध्ये बाइबल कहते हैं पहले करंती 8:3 में, ज्ञान फुगून टाकतं माणसाला. बुद्धि वो इंसान को फुलाती है. ज्ञान माणसामध्ये घमंड आणतं. ज्ञान मनुष्य में घमंड लाता है. प्रेम वृद्धी करते, विस्तार करते. प्रेम इंसान की बढ़ोतरी करती है, इंसान को बढ़ाता है. माझ्याकडे पुष्कळचं ज्ञान आहे. मेरे पास बहुत ज्ञान है. देवाचं पुष्कळचं वरदान आहे. परमेश्वर के कई सारे वरदान हैं. देवाविषयी खूप विश्वास आहे. परमेश्वर का विश्वास है. मी देवाची सेवा रात्रंदिवस करतो. मैं परमेश्वर की सेवा रात दिन करता हूँ. देवासाठी मी पुष्कळचं दानार्पण करतो. परमेश्वर के लिए मैं कई सारे दान धर्म करता हूँ. पुष्कळशा गोष्टी देवाने मला दिलेल्या आहे. कई सारी चीजें परमेश्वर ने मुझे दी है. पण माझ्याकडे प्रेम नाही. लेकिन अगर मुझ में प्रेम नहीं त्या वरदानाचा उपयोग नाही.
तो वो वरदान का कोई मतलब त्या नहीं, दानधर्माचा उपयोग नाही. वो दान धर्म का कोई मतलब नहीं, तुमच्या सेवेचा आणि माझ्या सेवेचा उपयोग नाहीये. मेरी सेवा का कोई मतलब नहीं होता. माझ्याकडे दान आहे, वरदान आहे, सर्व गोष्टीची उपलब्धता आहे. मेरे पास दान वरदान सब कुछ है, मेरे पास सभी चीजें भरा हूं मैं. माझ्याकडे विश्वास मोठा आहे, मेरे पास बड़ा विश्वास है, सर्व गोष्टी आहे, सभी चीजें हैं. पण माझ्याकडे प्रेम नाही. लेकिन अगर मेरे पास प्रेम नहीं आमच्या कार्याचा विस्तार होत नाही. तो मेरे कार्य का विस्तार नहीं होगा. दानाचा विस्तार होण्यासाठी प्रेम पाहिजे. कार्य का विस्तार होने के लिए प्रेम जरूरी है. देवाची सेवा होण्यासाठी त्याच्यामध्ये प्रेम लागतं. परमेश्वर की सेवा बढ़ाने के लिए उसमें प्रेम आमच्याकडे जरूरी है. देवाचं ज्ञान आहे, हमारे पास परमेश्वर का ज्ञान है, त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. उसमें प्रेम जरूरी है. माझ्याकडे देवाचं वरदान आहे, मेरे पास परमेश्वर का वरदान है, ते प्रेमाने त्याचा उपयोग केला पाहिजे. लेकिन प्रेम से उसका उपयोग मी करना चाहिए. देवाची सेवा करतो, मैं परमेश्वर की सेवा करता हूँ, कष्ट करतो, श्रम करतो, मैं कष्ट करता हूँ, मैं श्रम करता पण हूँ, लोकांविषयी मला कळवला पाहिजे. लेकिन लोगों के बारे में मेरा मन व्याकुल नहीं है. मला प्रेम पाहिजे. मुझ में प्रेम जरूरी है. प्रेमाने त्यांना आपलंसं केलं पाहिजे. वो प्रेम से मैं अपनी तरफ उनके खींचना चाहिए, तो कार्याचा विस्तार होतो. तब वो कार्य बढ़ेगा. मी अन्नधान्य दानार्पण करतो, मैं अनाज और कई सारे मैं दान धर्म करता हूँ, पुष्कळ दान धर्म करतो, मैं कई सारे दान धर्म करता हूँ. पण मी का करतो? क्यों करता हूँ? माझ्याकडे प्रेम आहे. मेरे पास प्रेम है. मला देवाने पुष्कळ दिलं, मुझे परमेश्वर ने बहुत दिया है, त्यातून इतरांसाठी मी देतो. इसलिए मैं उसमें से दूसरों के लिए खर्च करता हूँ. प्रेमापोटी देतो मी. मैं प्रेम की वजह से देता ते हूँ. ब्लेसिंग होतं, वो उसमें ब्लेसिंग होता ते है, आश्वस्त होतं, वो आशीर्वादित होता त्याचा है, विस्तार होतो. उसकी बढ़ोतरी होती हे है. लक्षात ठेवा. ये याद रखिए. म्हणून बायबल सांगतो, इसलिए बाइबल कहती है विश्वास आहे, विश्वास है, आशा आहे, आशा है, प्रेम आहे. प्रेम है. हे तिन्ही गोष्टी टिकणाऱ्या आहे. ये तीनों चीजें टिकने वाली है. पण सर्वात महत्वाची गोष्ट, लेकिन सबसे अहम बात है प्रेम सर्वांग सुंदर आहे. प्रेम सबसे सुंदर है. प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. प्रेम सबसे ऊंचा है. प्रेम सर्वात पुढे आहे. प्रेम सबसे आगे है. बायबल सांगतो, बाइबल कहती पहिले है, करंती 13:13 मध्ये पहले करंती 13:13 में प्रेम सर्वात टिकणार आहे. प्रेम टिकने वाला है. प्रेम म्हणजेच देव आहे. प्रेम मतलब परमेश्वर है. मग बायबल सांगते की प्रीती तुमचं ध्येय असू द्या. बाइबल कहती है प्रेम ये तुम्हारा उद्देश्य रखो. प्रेम प्रेम आमच्या सर्व गोष्टी पुढाकार पाहिजे. हमारे जीवन काल में प्रेम सबसे जर अहम है. माझ्याकडे प्रेम आहे, अगर मेरे पास प्रेम है, इतरांविषयी प्रेम आहे, दूसरों के लिए प्रेम है, कळवळा आहे, अगर मैं व्याकुल हूँ, तर मी सेवा करू शकतो. तभी मैं सेवा कर सकता हूँ. देव ती सेवा वाढवतो. परमेश्वर वो सेवा बढ़ाते हैं. आज सत्याची जिवंत मंडळी फेलोशिप, आज सत्य की जीवंत मंडली जो मी फेलोशिप, यहोशुआ, मैं योशुआ, माझ्याबरोबर तरुण संघ आहे, मेरे साथ जो यूथ है, वडील लोक आहे, जो वडील लोग हैं, आज पुष्कळ तरुण आहे, आज जो मेरे साथ जवान लोग हैं, पुष्कळ तरुण आज काम करत आहे, आज वो मेरे साथ जो कार्य करते हैं, 24 तास काम करत आहे. 24 घंटे काम मी करते हाक हैं. मारले की ते उभे राहतात, मैं पुकारता हूँ तो मेरे सामने खड़े हो जाते हैं. संख्येने उभे राहतात, वो कई संख्या में आके खड़े हो जाते हैं. 50-60 लोक उभे राहतात. 50-60 लोग एक साथ खड़े हो जाते मी हैं. जे काम सांगत ते करायला तयार असतात. मैं जो कार्य बोलता हूँ वो एक क्षण में करने के लिए तैयार हो जाते हैं. कधी कभी भी कोणतेही काम, कोई भी काम मोठं लहान नाही, काम कोई बड़ा छोटा काम कोणत्याही नहीं, देवाचं काम करणे तयार आहे ते लोक, कुछ भी परमेश्वर का काम, तत्पर आहे ते लोक. वो तत्पर रहते मी हैं. त्यांना आज्ञा देतो, मैं उनको सिर्फ आज्ञा करता ते हूँ, काम कम्प्लीट करतात. वो काम पूरा कर देते हैं. अशी परिस्थिती आहे. ये परिस्थिति है. आज सत्यजीवन मंडळी माझ्या फेलोशिपची परिस्थिती अशी आहे. ये मेरी जो मंडली है, सत्य की जीवन मंडली, आज आज परिस्थिति ऐसी है. रात्रंदिवस तरुण संघ, वडील संघ काम करत आहे. ये जितने काम करिए वो सब काम कर रहे हैं, स्वार्थ काय नाही, निस्वार्थ करने से काम कर रहे हैं. काहीच नाही. कुछ नहीं ते स्वार्थ. कष्ट करतात, काम करतात, वो कष्ट करते हैं, काम करते हैं, नोकरी करतात, नौकरी करते हैं, आपले कुटुंब सांभाळतात, अपने परिवार संभालते काही हैं, शिक्षण करतात, कुछ शिक्षण लेते हैं, त्यामधून ते देवाची सेवा करतात, उसमें से परमेश्वर की सेवा, देवाविषयी पुढाकार घेतात. परमेश्वर के लिए आगे आते हैं. रात्रंदिवस कधी रात दिन कभी भी उभे राहतात. वो परमेश्वर के लिए खड़े कोणी रहते हैं. अडचणीत असो, कोई भी मुश्किल में हो, संकटात असो, संकट में हो, ऍक्सिडेंट मध्ये असो, वो उनका अपघात हो, हॉस्पिटल मध्ये असो, वो अस्पताल में रहे, विपत्तीत असो, वो किसी विपत्ति में रहे, कुठेही असो, वो कहीं भी हो, ते तत्पर राहतात. वो तत्पर रहते हैं ते धावपळ करतात, और वो भागदौड़ करते हैं आणि लोकांचा बचाव करतात. और लोगों को बचाने के लिए भागते हैं. काय? क्यों? देवामुळे. परमेश्वर के प्रेम कसं करायचं त्यांनी मला शिकवलं. प्रेम कैसे करना परमेश्वर में त्यांनी सिखाया. माझ्या काम करायला शिकवलं, उन्होंने मेरे काम करी को सिखाया, माझ्या मंडळीला शिकवलं, मेरी मंडली को सिखाया, माझ्या मंडळीच्या लोकांना शिकवलं. मेरी मंडली के लोगों को सिखाया. प्रेम कसं करायचं. प्रेम कैसे करें. देवी प्रेम, परमेश्वर का प्रेम, मानवी प्रेम नाही, मनुष्य का प्रेम नहीं, देवी प्रेम. परमेश्वर का प्रेम. ज्यावेळेस मी देवाच्या कार्याला सुरुवात केली, जिस दिन हमने परमेश्वर के कार्य को शुरुआत की, त्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्याकडे आला. उस दिन प्रभु यीशु मेरे पास आए. मी देवाला म्हणलं मला पुष्कळसं वरदान दे.
मैंने प्रभु यीशु को कहा कि मुझे कई सारे वरदानों से भर दो, उसको असं सामर्थ्य दे. आपका सामर्थ्य से भर दो. यासाठी उपास प्रार्थना केली. इसलिए मैंने उपवास प्रार्थना की, रात्रंदिवस देवाचा धावा केला. रात दिन परमेश्वर को दुहाई दी. एके दिवशी येशू ख्रिस्त माझ्याकडे आला. एक दिन प्रभु यीशु मेरे पास आए, त्यांनी माझ्याशी संभाषण केलं. उन्होंने मेरे साथ बातचीत की. तो म्हणतो तू वरदान मागतो, उन्होंने कहा तुम वरदान मांग रहे हो, दान मागतो. तुम दान मांग रहे हो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे लेकिन सबसे अहम बात जो है ज्यामुळे देवाचा कार्याचा विस्तार होतो, जिससे परमेश्वर का कार्य की बढ़ोतरी होगी, ती गोष्ट माग. वो चीज तुम मांगो. प्रेम प्रेम सर्वांग सुंदर आहे. सबसे सुंदर है. प्रेम सर्वांग सुंदर आहे. प्रेम सबसे सुंदर है. प्रीती हे सर्वात मोठं फळ आहे. प्रेम प्रीति ये सबसे पहला और प्रथम फल है. तो म्हणला फळ माग. उन्होंने कहा कि ये फल मांगो. प्रीती प्रीति, हे त्यांनी शिकवलं मला. ये उन्होंने मुझे सिखाया. सर्वात प्रथम तू प्रार्थना फळासाठी कर. सबसे पहले ये फल के लिए तुम प्रार्थना करो. फळावून माझे लोक ओळखतील. इन फलों से मेरे लोग पहचान फळावून जाएंगे. देवाच्या कार्याचा विस्तार होतो. इन फलों से परमेश्वर कार्य का विस्तार होगा. मी देवाच्याकडे प्रार्थना केली, इसलिए मैं परमेश्वर को प्रार्थना की, मला प्रेम करायला शिकव, मुझे प्रेम करना सिखाइए, देवाचं कार्य करायला शिकव. ये कार्य करना मुझे सिखाए. त्यावेळेस येशू ख्रिस्त मला म्हणाला, तब प्रभु यीशु ने मुझे कहा, माझी प्रीती मी तुला देतो. मेरा प्रेम मैं तुम्हें देता हूँ. जसं मी लोकांना प्रेम करतो, जैसे मैं लोगों पे प्रेम करता हूँ, लोकांसाठी मध्यस्थ करतो, मैं लोगों के लिए बीच में आता हूँ, तसं तुम लोकांना प्रेम करशील. वैसे ही प्रेम तुम लोगों पे करो. माझं प्रेम मी तुला देतो. मेरा प्रेम मैं तुम्हें देता हूँ. हे प्रेम त्यांनी मला दिलं, वो प्रेम मुझे दिया, माझ्या कामकरी बंधूला दिलं. मेरे कामकरी बंधुओं को दिया. तेच प्रेमामुळे आज आम्ही काम करत आहोत. वही प्रेम की वजह से आज हम कार्य कर रहे हैं. 2000चे त्यांनी 2000 केले. 2 के उन्होंने 2000 किए. मोठीशी फेलोशिप तयार केली. ये बड़ी फेलोशिप तैयार की. मोठासा ग्रुप तयार केला ये त्यांनी. बड़ा सा ग्रुप तैयार किया. अनेकांचा आत्म्याचा बचाव केला. कई सारे आत्माओं को बचाया. 580 कुटुंब वाचवले. 580 परिवार बचाए. आम्ही यशस्वी झालो, आश्वस्त झालो. हम सफल हुए, हम आशीर्वादित हुए. प्रेम प्रेम, दान आमच्याकडे आहे, ये दान हमारे पास है, वरदान आमच्याकडे आहे, वरदान हमारे पास है, सर्व गोष्टी आहे. सभी चीजें हैं. प्रथम प्रेम. लेकिन सबसे पहले येशूने प्रेम. आम्हाला प्रेम दिलं. प्रभु यीशु ने हमें प्रेम दिया. त्या प्रेमाने आम्ही काम करतो. उस प्रेम की वजह से हम काम करते हैं. त्यामुळे कार्याचा विस्तार होत आहे. इसलिए कार्य का विस्तार हो रहा है. आमच्याकडे प्रेम पाहिजे. हमारे पास प्रेम होना जरूरी है. प्रेम करायला शिकवलं पाहिजे. प्रेम करना सिखाना है. माझ्या जीवनात मी कार्य करत असताना येशूने मला शिकवलं. मेरे जीवन काल में कार्य करते वक्त यीशु ने मुझे सिखाया. मी देवाचं काम करत असताना मैं प्रभु यीशु का कार्य करते वक्त एक स्त्री होती. एक स्त्री थी. पावसाचे दिवस होते. बारिश के दिन थे. एक स्त्री होती. एक स्त्री थी. एक रिक्षामध्ये बसली होती. वो एक रिक्शा में बैठी लहान थी. लहान लेकरं घेऊन ती बसली होती. अपने बच्चों के साथ बैठी थी. लहान 2 लेकरं तिच्याकडे होते. 2 छोटे बच्चे उसके साथ थे. रिक्षात बसून ती काही पावसात भिजत पण होती. वो रिक्शा में बैठी हुई थी. वो बरसात में भीग भी रही थी. ती लोकांना शिव्या देत होती. वो लोगों को गाली गलौज कर ती रही थी. लोकांना दगड मारत होती. वो लोगों पे पत्थर फेंक रही थी. सर्वांचा ती तिरस्कार करायची. वो सभी का तिरस्कार करती थी. सर्वांशी ती भांडणं करायची. वो सभी से झगड़ा करती थी. तिच्या नातलगांनी तिला टाकून दिलं. उसके परिवार वालों ने उसे ऐसी डाल दिया रास्ते पे. समाजाने तिला टाकून दिलं. समाज से वो बहिष्कृत हो जैसी थी. घरच्या लोकांनी तिला हाकलून दिलं. घर के लोगों ने उसे हकाल दिया था, कारण ती भांडणं करायची. क्योंकि वो झगड़ा करती ती थी. कोणाचं ऐकून घेत वो नव्हती. किसी का सुनती नहीं ती थी. शिव्या द्यायची. वो गाली गलौज करती थी. पण ती एक विधवा होती. लेकिन वो विधवा थी. तिला कॅन्सर होता. वो कैंसर से सर्व पीड़ित लोकांनी थी. त्याग केला. सभी ने उसका त्याग किया. सर्व लोक येता जाता तिला बघत होते. सभी लोग आते आते उसे देखते थे. सर्व लोक तिला नाव ठेवत होते. सभी लोग उसे नाम रखते ती थे. बाई भांडखोर आहे. ये औरत झगड़ालू है. तिच्यामुळे तिची परिस्थिती अशी आहे. इसकी वजह से आज उसकी स्थिति आज ऐसी ही है. आमची परिस्थिती आहे. ये मनुष्य की हे परिस्थिति है. आमचं प्रेम आहे ये मनुष्य का प्रेम है. असं आम्ही पाहतो. ये हम इस नजरिए से देखते हैं. देवाचं प्रेम अलग आहे. लेकिन परमेश्वर का प्रेम अलग है. ज्यावेळेस मी माझे सेवक आम्ही जात असताना जिस दिन मैं और मेरे सेवक लोग वहां से जा रहे थे, आम्ही त्या स्त्रीला पाहायचो. हम उस स्त्री को देख रहे थे. जाता येता पाहायचो. हम आते आते देख रहे थे. एके दिवशी एक दिन येशूने आम्हाला थांबवलं. प्रभु यीशु ने हमें रोका. येशूने सांगितलं, या स्त्रीकडे पहा. प्रभु यीशु ने कहा वो स्त्री की ओर देखो. मी म्हणलो, तिला मी रोज पाहतो. मैंने कहा कि मैं उसे रोज देखता हूँ. येशू ख्रिस्त मला तिची अवस्था पहा. प्रभु यीशु ने कहा कि उसकी अवस्था देखो. ती भांडणं करते, शिव्या देती, वो झगड़ा करती है, वो गाली गलौज करती है, लोकांना दगडमार करते. वो लोगों को पत्थर फेंकती है. सर्व लोकांनी ते त्याग केला. सभी लोगों ने उसका त्याग किया. तिच्यावर कोणी प्रेम करत नाही. उस पे कोई प्रेम नहीं तिला करता. कोणी समजून घेत नाही. उसे कोई नहीं समझता. तिची कोणी काळजी करत नाही. उसकी कोई देखभाल नहीं करता. हे मानवी प्रेम आहे. ये मनुष्य का प्रेम त्याने है. मला सांगितलं, उसने मुझे बताया. त्या स्त्रीला माझ्याकडे आण. उन्होंने कहा कि वो स्त्री को मेरे पास लाओ. पहा, देखिए काही दिवस तिने आंघोळ केली नव्हती. कई दिन वो नहाई नहीं थी. किती दिवस ती उपाशी होती. कितने दिन वो जे लोक दिन ते खात होती. वो भूख से व्याकुल थी. वो जो मिलता था वो खाती थी. पण शिवाय देत होती. लेकिन गाली गलौज करती थी. पण येशू ख्रिस्त मला म्हणाला,
लेकिन यीशु ने मुझे कहा तिला माझ्याकडे आण. वो स्त्री को मेरे पास लाओ. या अशा लोकांसाठीच मी आलेलो आहे, ऐसे लोगों के लिए मैं आया हूँ, ज्या लोकांना टाकून दिलेले आहे, जिन लोगों को डाल दिया है, ज्या लोकांना कोणी विचारत नाही, जिन लोगों को कोई नहीं पूछता. असे दुर्बळ लोक, ऐसे जो दुर्बल लोग हैं, अशक्त लोक, जो अशक्त लोग हैं, आजारी लोक, जो बीमारी है, अशा लोकांसाठी मी आलेलो आहे. ऐसे लोगों के लिए मैं आया. अशा लोकांना प्रेम करायचं. ऐसे लोगों पे प्रेम करो. त्यांनी मला प्रेम दाखवलं. उन्होंने मुझे प्रेम त्या दिखाया. स्त्रीला माझ्याकडे आण. वो स्त्री को मेरे पास लाओ. मी तिचं घर बांधवलं. मैं उसका परिवार मी बांधूंगा. तिला आश्रयित करून, मैं उसको आशीर्वादित मी करूंगा. तिला कॅन्सरतून मुक्त करून, मैं उसे कैंसर से चंगाई दूंगा. मी तिचं कुटुंब उभं करून. मैं उसका परिवार खड़ा करूंगा. फार आश्चर्याची गोष्ट आहे, ये बहुत आश्चर्य वाली फार बात है. अवघड गोष्ट आहे. ये बहुत कठिन बात है, पण देवाला सर्व शक्य आहे. लेकिन परमेश्वर को सब मुमकिन है. माझ्या काही सिस्टर लोकांना मी पाठवलं. मैंने अपने कुछ सिस्टर जो है उनको भेजा, तिला आंघोळ घातली, उनको स्नान तिला करवाया, स्वच्छ केलं, उनको साफ सुथरा तिला किया, कपडे घातले चांगले, उनको नए कपड़े दिलाए, तिला जेवणाची व्यवस्था केली. उनके खाने पीने की व्यवस्था की. ते सर्व गोष्टी झाल्या. सभी चीजें उपलब्ध त्यानंतर की. तिला देवासमोर बसवलं. उसके बाद उनको परमेश्वर के सामने तिला बिठाया, काही देवाचं शिक्षण दिलं. उनको परमेश्वर के बारे में शिक्षित दिया. येशूने तिला ब्लेस केलं. प्रभु यीशु ने उनको आशीर्वाद देव दिया. मला तिला शिकव, परमेश्वर ने कहा कि उनको सिखाओ, मी याचा उद्धार करतो, मैं इसका उद्धार मी करूंगा, याला आशीष देतो, मैं इसे आशीर्वादित मी याला करूंगा, कॅन्सरतून मुक्त करतो, मैं इसे कैंसर से मुक्त करूंगा, मी याला आश्रय देतो, मैं इसको आश्रय दूंगा, मी याच्यासाठी सर्व गोष्टी तिला देतो. मैं इनके लिए सभी चीजें उपलब्ध करूंगा. त्याप्रमाणे मी देवाच्या आज्ञेचं पालन केलं. उस हिसाब से मैंने परमेश्वर का आज्ञा का देवाने पालन किया. तिला ब्लेस केलं. परमेश्वर ने उसको ब्लेस किया. देवाने तिच्या जीवनाचा उद्धार केला. परमेश्वर ने उनके जीवन का उद्धार किया. देवाने तिला जवळ केलं. परमेश्वर ने उनको समीप लिया, आपलेसेपणा आपुलकी दाखवली. अपनापन उनको दिखाया. देवाने तिचे अश्रू पुसून टाकले. परमेश्वर ने उनके आंसू पहुंच दिए. हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. देवाचं प्रेम परमेश्वर का प्रेम अलौकिक आहे. ये अलौकिक प्रेम है. आम्ही एकमेकाला समजू शकत नाही. हम एक दूसरे को नहीं समझ सकते. एकमेकाचं दुःख, एकमेकाचं कष्ट काय, एकमेकाचा त्रास काय, एक दूसरे की जो तकलीफ है वो क्या है, आम्ही समजू शकत नाही. वो हम नहीं समझ सकते. हा किती दुःखी आहे, वो कितना दुखी है, हा का त्रासात आहे, ये तकलीफ में हा क्यों का है, भांडणं करतो, ये क्यों झगड़ा कर हा रहा का है, चिडचिड करतो, ये क्यों गुस्से हा में का है, व्यसन करतो, ये क्यों नशा हा करता का है, पाप करतो, ये क्यों पाप करता हा है, कसा वागतो, ये ऐसे क्यों रहता त्याचा है, प्रॉब्लेम काय आहे, इसकी समस्या त्याची क्या है, समस्या काय आहे, इसकी प्रॉब्लम क्या हे है, आम्ही समजून घेत नाही. ये हम समझते आम्ही नहीं. लोकांचा तिरस्कार करतो. हम लोगों का तिरस्कार आम्ही करते हैं, लोकांपासून दूर जातो. हम लोगों से दूर जाते हैं. देव लोकांना जवळ करतो. परमेश्वर लोगों को नजदीक करते हैं. त्या स्त्रीला देवाने समजून घेतलं. वो स्त्री को परमेश्वर ने समझा, तिचं दुःख काय, उसका दुख क्या है, तिचं कष्ट काय, उसकी तकलीफ क्या है, तिचा आजार काय, उसकी बीमारी क्या तिचे है, आशू काय, उसके आंसू क्यों तिच्या है, लहान लेकरांसंबंधी तिच्या वेदना काय, वो उसके बच्चे के बारे में उसकी वेदना क्या है, कोणीच तिला समजून घेतलं नाही. कोई भी उसे नहीं समझता. कोणी माणूस तिला समजून घेऊ शकला नाही. कोई मनुष्य नहीं समझता. देव तुम्हाला मला समजून घेतो. परमेश्वर हमें समझते आम्ही हैं. दुःखी आहोत, हम दुखी हैं, आम्ही कष्टी हम आहोत, कष्ट में हैं, आम्ही त्रासात हम आहोत, तकलीफ में आम्ही हैं, अडचणीत आहोत. हम मुश्किल में हैं. कोणी आम्हाला जुमानत नाही, कोई हमें पूछता नहीं, कोणी आम्हाला समजून घेत कोई नाही, हमें समझता नहीं, कोणी आमचं ऐकून घेत कोई नाही. हमारी सुनता आम्ही नहीं. वेळोवेळी सांगतो तरी कोण समजून घेत नाही. हम बार बार कहते हैं किसी कोई सुनता नहीं. देवाकडे या. परमेश्वर के पास आओ. देव तुम्हाला समजून घेईन. परमेश्वर हमें समझते हैं. देवाला सांगा, परमेश्वर को बोलो, त्याला सर्व समजतं. उन्हें सब समझता तुम्ही है. किती दुःखात असो, कौन कितने दुख में किती है, कष्टात असो, कितने तकलीफ में किती है, चुकलेला असा, कितनी गलतियों में किती है, आजारात असा, कितनी बीमारियों में है, मनुष्याचं प्रेम अपूर्ण आहे. मनुष्य का प्रेम अपूरा है. देवाकडे या. परमेश्वर के पास तो आओ. तुम्हाला जवळ करल. वो हमें नजदीक तो करेंगे. तुमच्या अश्रू पुसून टाकल. वो आंसू पोंछ देंगे. तुमच्या बाबतीत क्षमा करल. पापों की क्षमा कर देंगे. तुम्हाला तो आशीष देईल. वो आशीष से भर तुम्हाला देंगे. जीवन देईल. नया जीवन देंगे. तुम्हाला उचलतो. वो हमें उठाएंगे, खालून वर उचलतो. तुम्हाला नीचे से ऊपर उठा देंगे. जग काही ठेंगणा होता, जक्के जो ठीकना था, उंचीने कमी होता, वो अपनी ऊंचाई से कम तो था. येशूला पाहू शकला वो नाही. प्रभु यीशु को नहीं देख पाता येशूने था. त्याला उचललं. प्रभु यीशु ने उसे उठाया. सर्व लोकांनी त्याला पाहिलं. सभी लोगों ने उसे देखा. सर्व लोकांनी पाहिलं सभी लोगों ने उसे देखा की जक्केचं घराचा देवाने उद्धार केला. कि परमेश्वर ने जक्के के घर का उद्धार किया. खालून वर उचललं बघा. ते नीचे से ऊपर उसे त्या उठाया. विधवेला देवाने उचललं. वो विधवा औरत को परमेश्वर ने उठाया. तिचं भाषण, तिचं वाचा ती बदलून गेली. ती उसका भाषण, उसकी जो जुबान थी वो परमेश्वर ने बदल दी. परिवर्तन झालं तिचं. उसका परिवर्तन किया. देव प्रेम करतो. परमेश्वर प्रेम करते हैं. माणसं बदलतात. मनुष्य बदलता है. माणसाचा मार्ग बदलतो. मनुष्य का मार्ग बदलता है. माणसाचं जीवन बदलतं. मनुष्य का जीवन बदलता है. माणसाची परिस्थिती बदलते. मनुष्य की परिस्थिति बदलती देव है. असं प्रेम करतो. परमेश्वर ऐसा प्रेम करते तो हैं, आमचे मनोदय पूर्ण होते. हमारे सब योजना पूर्ण होते हैं. आमच्या अश्रू पुसून टाकतो. हमारे आंसू पहुंच देते हैं. पुन्हा आम्ही रडत नाही. वापस हम नहीं रोते. आम्ही समाधानी होतो. हम समाधान से भर जाते हे हैं. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है. देवाकडे या.
परमेश्वर के पास त्या आओ। विधवा स्त्रीकडे आज तिच्याकडे तिचं कुटुंब आहे, वो विधवा औरत के पास आज जैसे उसका परिवार है, आज ती नोकरी करते, आज वो नौकरी करती आज है, तिच्याकडे स्वतःचं घर आहे, आज उनके पास खुद का घर है, तिचे मुलं शिक्षण केले, उनके बच्चे शिक्षण लेते हैं, काही मुलं तिचे परदेशात गेले, उनके कुछ बच्चे विदेश में गए, सर्व आशीर्वाद तिला भेटले. सब आशीर्वाद उन्हें आज प्राप्त हुए। सर्व नातलग तिच्या घरी येतात, आज उनके जो परिवार जो पिछड़ा था वो उनके घर आते हैं, तिच्या आश्रयाला राहतात. उनके आश्रय स्थान में रहते हैं। आज ती त्यांची काळजी घेते. आज वो औरत उनके परिवार की देखभाल करती कोण है। करू शकते? ये कौन कर सकता है? मी आणि तुम्ही नाही. मैं और आप नहीं। हे देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है। देव उचलतो. परमेश्वर उठाते हैं। आज तुम्हाला कोणी टाकलेलं आहे असं, आज किसी को अगर छोड़ दिया है, कोणी तुम्हाला विचारत नाही, कोई तुम्हें पूछता नहीं, देव तुमची विचारपूस करतो. परमेश्वर हमारी पूछताछ देव करते हैं। तुम्हाला मला बोलवतो. परमेश्वर बुलाते हैं। देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पे प्रेम करते हैं। माझं घर मेरा घर प्रेमामुळे बदललं. प्रेम की वजह से बदल गया। हे फार महत्वाचा भाग आहे. ये जरूरी बात है। प्रेम, प्रेम, देवाचं प्रेम, परमेश्वर का हे प्रेम। येशूने मला शिकवलं ये प्रभु यीशु ने मुझे की सिखाया। कसं प्रेम करायचं. कैसा प्रेम करना त्या है। विधवेपासून दाखवलं. उस विधवा औरत से मुझे मला सिखाया। प्रेम तिने दिलं. वो प्रेम मुझे दिया। माझ्या कामकऱ्याला तिने प्रेम दिलं. वो मेरे कामकरियों को त्या प्रेम दिया। प्रीतीमुळे आज आम्ही लोकांचा आम्हाला कळवळा येतो. वो प्रेम के कारण हमें लोगों के लिए हम व्याकुल होते आम्ही हैं। लोकांसाठी खटपट करतो, हम लोगों के लिए भागदौड़ करते हैं। लोकांचा बचाव करतो, लोगों का बचाव करते हैं। लोकांसाठी तारणाची खटपट करतो. उद्धार के लिए लोगों के लिए हम भागते फिरते हैं। त्यांचं तारण झालं आम्हाला आनंद होतो. उनका उद्धार होता है तब हमें आनंद होता है। आम्ही उत्साह करतो. हम उत्साह करते हैं। त्यांचा आनंद आमचा आनंद होतो. उनका आनंद हमारा आनंद बनता हे है। देवी प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम है। हे प्रेम फार महत्वाची गोष्ट. ये प्रेम बहुत जरूरी है। हे प्रेम तो आम्हाला देतो. ये प्रेम परमेश्वर हमें देते हैं। म्हणून आज आम्ही बायबलमध्ये एक वचन पाहतो. इसलिए बाइबल में से हम एक और वचन देखते हैं। स्तोत्र 127. भजन संहिता 127। परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणारे श्रम व्यर्थ आहे. अगर यहोवा घर नहीं बांधता तो बांधने वाले के श्रम व्यर्थ है। परमेश्वर जर तुमचं घर संरक्षण करत नाही तर पहारेकऱ्याचं जागणं व्यर्थ आहे. यहोवा अगर हमारे घर की रखवाली ना करते तो रखवाले का जगना व्यर्थ है। परमेश्वर घर बांधतो. परमेश्वर घर बांधते हैं। आज थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, मैं आज थोड़े से मैं आपको बोलता हूँ, पुढे परत सांगल. वापस आगे बोलूंगा। बायबल सांगतं स्तोत्र 127 मध्ये भजन संहिता 127 में कहते हैं, परमेश्वर तुमचं माझं घर बांधतो. परमेश्वर आपका और मेरा घर बांधते हैं। देवाने माझं घर बांधलं. परमेश्वर ने मेरा घर बांधा। चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय तिने माझ्या जीवनात आणला. अच्छा समय मेरे परमेश्वर लाया, माझ्या घरात आणला. मेरे घर में लाया, माझ्या घरात शांती आणली, मेरे घर में शांति लाई, आशीर्वाद आणले, आशीर्वाद लाए, अनेक गोष्टी आणल्या. कई सारी चीजें लाई। फार महत्वाची गोष्ट. ये बहुत जरूरी बात है। देवाने माझं घर बांधलं. परमेश्वर ने मेरा घर बांधा। जे मोडलेलं घर होतं, तुटलेलं घर होतं, जो टूटा हुआ घर था, बिछड़ा हुआ घर था, त्याने माझं घर बांधलं. उन्होंने मेरा घर एक सुंदर घर बांधलं. सुंदर घर बांधा। ताजमहल पेक्षा सुंदर. वो ताजमहल से भी सुंदर है, कारण त्या घरात देव राहतो. क्योंकि वो घर में परमेश्वर है। आमची घरं, हमारे घर, आमचा परिवार, हमारा परिवार, आमचे कुटुंब हमारा परिवार आमच्यासाठी फार महत्वाचा भाग आहे. हमारे लिए बहुत अहम है। आमच्या घरात काय आहे? लेकिन हमारे घर में क्या है? आज आमच्या घरात काय आहे? आज हमारे घर में क्या है? आज आमच्या घरात शांती आहे का? आज हमारे घर में शांति है आज क्या? आमच्या घरात आनंद आहे का? आज हमारे घर में आनंद है क्या? आमच्या घरात आशीर्वाद आहे का? आज हमारे घर में आशीर्वाद है आज क्या? आमच्या घरात प्रेम आहे का? आज हमारे घर में प्रेम है आज क्या? आमच्या घरात बरकत आहे का? आज हमारे घर में बरकत है क्या? चांगले दिवस, चांगला वेळ आहे का? अच्छा समय है क्या? आज आमच्या घरातील स्वप्न पूर्ण होतात का? आज हमारे घर के ख्वाब पूरे होते हैं क्या? हा प्रश्न आहे. ये प्रश्न है। बायबल सांगते, बाइबल कहती है नीतिसूत्र 17 मध्ये, नीति वचन 17 में, तुझ्या घरात मेजवानीची चंगळ आहे, तुम्हारे घर में दावत है पण तुझ्या घरात भांडण आहे, लेकिन तुम्हारे घर में झगड़ा है तर तुझं घर व्यर्थ आहे. तो तुम्हारा घर व्यर्थ है। पण तुझ्या घरात भाकरीचा तुकडा आहे, लेकिन तुम्हारे घर में सूखी रोटी का टुकड़ा है, पण तुझ्या घरात शांती आहे. लेकिन तुम्हारे घर में शांति है, तू शांतीने भाकरीचा तुकडा खाऊ शकतो. तुम शांति से वो रोटी का टुकड़ा खा सकते हो। येस टाइम पाहतो इसलिए हम देखते हैं आमच्या घरात काय आहे. हमारे घर में क्या है। मी सांगितलं की माझ्या घरात भय होतं, मैंने जैसे कहा कि मेरे घर में डर था, अंधार होता, पूरा अंधकार था, शाप सारखं घर होतं माझं. मेरा घर शापित था, पण देवाने घर माझं आशीर्वादित केलं. लेकिन परमेश्वर ने मेरा घर आशीर्वादित आज किया। प्रत्येकाच्या घराबाबतीत देवाची इच्छा तीच आहे. आज हर एक के घर के बारे में परमेश्वर की वही इच्छा है। प्रत्येक कुटुंबाविषयी देवाची इच्छा चांगली आहे. हर एक परिवार के बारे में परमेश्वर की वही इच्छा बायबल है। सांगतो, बाइबल कहती है येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला, प्रभु यीशु इस दुनिया में आए, अनेकांच्या घरी गेला,
वो हरे के घर में गए। मार्था मरियाने येशूला घरी बोलवलं. मार्था मरिया ने परमेश्वर घर बुलाया। येशू की त्यांच्या घरी गेला. प्रभु यीशु उनके घर गए। अनेक लोकांनी येशूला बोलवलं. कई सारे लोगों ने परमेश्वर को बुलाया। अनेकांनी त्याला आमंत्रित केलं. कई सारे लोगों ने उसे आमंत्रित किया। सर्वांच्या तो घरी गेला. सभी के वो घर गए। त्यांनी घराघरात जाऊन घरात उद्धार केला. वो घर घर में जाके लोगों का उद्धार किया। घराघरात जाऊन त्यांनी घराची व्यवस्था आणली. वो घर घर में जाके घर की व्यवस्था की। घराची उभारणी केली. वो घर उन्होंने खड़ा किया। घर त्यांनी आश्वस्त केली. वो घर उन्हें आशीर्वादित किया। हे देवाचं काम आहे बा. ये परमेश्वर का काम आज है। मी देवा तुमच्या माझ्या घरी येऊ इच्छितो. आज भी परमेश्वर आज मैं आपके हमारे घर पे आना चाहता हूँ। प्रगटी 3:20 मध्ये पाहतो आम्ही. प्रगति 3:20 में हम देखते हैं, पहा मी दारात उभा आहे. देखो मैं तुम्हारे द्वार पे खड़ा हूँ तो ठोकीत आहे. और मैं खटखटाता हूँ। जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडल जो भी मेरी वाणी सुन के दरवाजा खोलेगा, मी त्याच्या घरात जाईन. मैं उसके घर जाऊंगा मी तो भोजन करेन. और उसके साथ भोजन हे करूंगा। देवाचे अभिवचन आहे. ये परमेश्वर का देव अभिवचन है। तुमच्या माझ्या घरात येऊ इच्छितो. परमेश्वर आपके और मेरे घर में आना चाहते हैं। पहिले घर पहले घर आमच्या अंतकरणात येऊ इच्छितो. वो हमारे अंतःकरण में आना चाहते हैं। त्यानंतर उसके बाद तो आमच्या घरात येऊ इच्छितो. वो हमारे घर में आना चाहते आमच्या हैं। घरात उपस्थित करू राहू इच्छितो. वो हमारे घर में आके रहना चाहते हैं। बायबल सांगतो बाइबल कहती है लोकसभा 19 मध्ये लूकस 19 में 5 मध्ये 5वां अध्याय, येशू कीच म्हणाला यीशु ने कहा, जक्कई मला आज तुझ्या घरी यायचे. जक्कई मुझे आज तेरे घर आना है। त्यावेळेस जक्कईने देवाचं आगत स्वागत केलं. तब जक्कई ने परमेश्वर का आगत स्वागत किया। देवाने त्याचं घर बांधलं. परमेश्वर ने उसका घर बांधा, त्याच्या घराचा उद्धार केला. उसके घर का उद्धार किया, ते घर आश्वस्त केलं. उसका घर आशीर्वादित किया, त्याला आध्यात्मिक संपत्ती प्राप्त झाली. उसको आध्यात्मिक संपत्ति प्राप्त हुई। तो सुखी झाला, समाधान झाला. वो सुख और समाधान से भर गया। येशू म्हणला मला तुझ्या घरी यायचंय. वो यीशु ने कहा कि तेरे घर आना है। जक्कईने आगत स्वागत केलं. जक्कई ने उसका आगत स्वागत किया। मला आठवतं मुझे याद है 29 वर्षापूर्वी 29 साल पहले माझं तारण झालं. मेरा उद्धार माझ्या हुआ, कुटुंबाचं तारण झालं. मेरे परिवार का उद्धार आम्ही हुआ। सर्व प्रार्थना करत असताना हम सब लोग प्रार्थना करते वक्त, आम्ही सर्व एकत्र बसून कौटुंबिक प्रार्थना करत असताना हम एक होके कौटुंबिक प्रार्थना करते थे, तब दारातून एका व्यक्तीने हाक मारली, दरवाजे में आके एक व्यक्ति ने पुकारा, मी आत येऊ का? मैं अंदर आऊं क्या? त्यावेळेस आमच्या वडिलांनी त्यांनी हाक मारली, तब उन्होंने हमारे पिताजी को पुकारा, जेम्स मला तुझ्या घरात यायचंय. जेम्स मुझे तेरे घर आना है। त्यावेळेस आमच्या वडिलांनी पाहिलं. तब हमारे परमेश्वर ने देखा, त्यावेळेस त्यांनी पाहिलं. तब उन्होंने देखा, त्यावेळेस येशू कीच म्हणाला, तब यीशु ने कहा, मी येशू आहे. मैं यीशु हूँ, मला तुझ्या घरात यायचंय. मुझे तेरे घर आना है, मला तुझ्या घरात येऊन राहायचंय. मुझे तुम्हारे घर में आके रहना है। येऊ का? मैं आऊं क्या? देव आमंत्रण स्वीकारतो. परमेश्वर आमंत्रण स्वीकारते हैं। देव बळजबरी करत नाही. देव परमेश्वर किसी पर जबरदस्ती नहीं करते। देवाला बोलवायला लागतं. परमेश्वर को बुलाना होता है, देवाचं आगत स्वागत करावं लागतं. परमेश्वर का आगत स्वागत करना होता है। त्यावेळेस माझ्या वडिलांनी, तब मेरे पिताजी ने, कुटुंबानी मेरे परिवार ने आगत स्वागत केलं. परमेश्वर का आगत स्वागत येशू किया। कीच आमच्या घरी राहायला लागला. परमेश्वर हमारे घर आके रहने त्यांनी लगे। माझं घर बांधलं. उन्होंने मेरा घर बांधा, माझं घर सुंदर केलं त्यांनी. मेरा घर सुंदर तो बनाया। मला मी तुझं घर बांधतो आता. उन्होंने कहा, देखो मैं तेरा परिवार घर बनाता हूँ। कोणचं घर? कौन सा घर? दगडा विटांचं घर माझं सुंदर होतं. ये पत्थर और ईंट से बना हुआ घर सुंदर बना। तो एक भाग आहे. वो एक भाग है, आंतरिक घर. ये अंदर का घर। कुटुंब देव बांधतो. परिवार परमेश्वर बनाते हैं। कुटुंबाची उभारणी देव करतो. परिवार परमेश्वर बनाते देव हैं। घर बांधतो. परमेश्वर परिवार बनाते हैं। कुटुंब बांधतो. वो परिवार बांधते हैं। परिवार बांधतो. परिवार बांधते हैं। त्यांनी माझ्या घराला शिक्षण दिलं. उन्होंने मेरे परिवार को शिक्षण दिया। माझं घर त्यांनी बांधलं. मेरा घर उन्होंने बांधा। कसं बांधलं? कैसे बांधा? बायबल सांगतो. बाइबल कहती है, नीतिसर 24:3 मध्ये, नीति वचन 23 में 3 में 24:3 मध्ये, 24:3 में, सुज्ञानाच्या योग्य देव घर बांधतो. बुद्धिमानी से परमेश्वर घर बनाते हैं। समंजसपणाने घर मजबूत राहते. समंजसपन से घर मजबूत रहता है। म्हणजे सुज्ञानाच्या योग्य देव घर बांधतो. समंजसपणाने घर मजबूत राहते. बुद्धिमानी से परमेश्वर घर बांधते हैं और समझदारी से वो घर मजबूत होते. मजबूत होता है। देव आमचं घर बांधतो. परमेश्वर हमारे घर बांधते हैं। देव आमच्या घराची बांधणी करतो. परमेश्वर हमारे घर की बांधनी करते हैं। सुज्ञान, समंजसपणा देव आमच्या घरात आणतो. बुद्धिमत्ता और समझदारी से परमेश्वर घर बांधते हैं। देव आम्हाला समजदार बनवतो. परमेश्वर हमें समझदार बनाते देव हैं। आम्हाला बुद्धिमान बनवतो. परमेश्वर हमें बुद्धिमान बनाते हैं। देव आम्हाला शिक्षण देतो. परमेश्वर हमें शिक्षण देते त्या हैं। शिक्षणामुळे तो आम्हाला समजदार बनवतो. उस शिक्षण के कारण हमें समझदार बनाते आम्हाला हैं, बुद्धिमान बनवतो. हमें बुद्धिमान बनाते हैं। बायबल सांगते, बाइबल कहती है, नीतिसर 14 मध्ये, नीति वचन 14 में, सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते. सद्गुणी स्त्री अपना घर बनती है मूर्ख स्त्री आपलं घर पाडून टाकते. और जो मूर्ख औरत है वो अपना घर तोड़ देती है। ज्या स्त्रीकडे देवाचं ज्ञान आहे जिस औरत के पास परमेश्वर का ज्ञान है ती आपलं घर बांधते. वो अपना घर बांधती है। ज्या स्त्रीकडे ज्ञान नाही जिस स्त्री के पास ज्ञान नहीं ती आपलं घर बुडून टाकते. वो अपना घर उजाड़ देती है। देव आमचं घर बांधतो. परमेश्वर हमारा घर बांधते देव हैं, आमचं कुटुंब बांधतो. वो हमारा कुटुंब बांधते हैं।
ज्ञानाने. बुद्धि से. कसं? कैसे? देव चांगली पत्नी, चांगला पती, चांगलं मुलं तयार करतो. परमेश्वर अच्छी पत्नी, अच्छा पति, अच्छे बच्चे तैयार करते हैं. देव उत्तम आहे. ये उत्तम है. देव उत्तम ते देवापासून असतं. जो उत्तम है परमेश्वर से प्राप्त होता है. चांगली पत्नी, चांगलं पती, चांगलं मुलं देव तयार करतो. अच्छी पति, अच्छी पत्नी, अच्छे बच्चे ये परमेश्वर से प्राप्त होते देव कुटुंब तयार करतो. हैं. परमेश्वर परिवार बनाते हैं. देव कुटुंबामध्ये शिक्षण, अच्छा वक्त आता चांगला है. समय, अच्छा समय, चांगलं शिक्षण, अच्छा शिक्षण, चांगली नोकरी, अच्छी नौकरी, चांगल्या गोष्टी आमच्या जीवनात येतात. अच्छी चीजें हमारे जीवन देव में घर आती हैं. बांधतो. ये परमेश्वर बांधते हैं. देव कुटुंब बांधतो. ये परमेश्वर बांधते हैं. पती पत्नीला बांधतो. पति पत्नी को बांधते हैं. मुलांना आईवडिलांची संगती बांधतो. बच्चों और माता पिता को एक साथ बांधते हैं. कुटुंब म्हणजे विसावा. परिवार मतलब विश्रांति. आमचं घर म्हणजे विसावा. हमारा घर मतलब विश्रांति. आमच्या घरात विसावा पाहिजे. हमारे घर में विश्रांति होनी आमच्या चाहिए. घरात आम्हाला पाहिजे की विसावा भेटतो. हमारे घर में सबसे पहले हमें विश्रांति मिलती है. घर म्हणजे एक विसावाचं केंद्र आहे. घर मतलब एक विश्रांति का स्थान है. एक आपलेपणा आहे. आपली आपुलकी, आपलेसेपणा घरात सापडतो. एक अपनापन हमारे घर में हमें महसूस होता है. सर्वच घरात असं नाहीये. सभी घर ऐसे नहीं है. त्यामुळे आम्ही पाहतो इसलिए हम देखते हैं येशूच आमचं घर बांधतो. प्रभु यीशु जब हमारा घर बांधते हैं, चांगलं कुटुंब देव तयार करतो. अच्छा परिवार परमेश्वर बनाते हैं. देव आमच्या घरात येतो. परमेश्वर जब हमारे घर में आते व हैं आमच्या घरात तो शिक्षण देतो. और हमारे घर में आके शिक्षण देते हैं, चांगलं आदर्श कुटुंब तयार करतो. एक अच्छा परिवार परमेश्वर बनाते हैं. आम्ही कुटुंबातील लोक एकमेकावर प्रेम करतो. हम परिवार के लोग एक दूसरे पे प्रेम करते हैं, एकमेकाला समजून घेतो. एक दूसरे को समझते हैं, एकमेकाला सांभाळतो. एक दूसरे को संभालते हैं, एकमेकाची काळजी घेतो. एक दूसरे की देखभाल करते हैं, एकमेकाची विचारपूस करतो. एक दूसरे की पूछताछ करते हैं, एकमेक प्रेम करतो. एक दूसरे पे प्रेम करते हैं. जर चुकलं तर एकमेक क्षमा मागतो. अगर गलती की तो एक दूसरे की क्षमा मांगते हैं, क्षमा करतो. क्षमा करते हैं. असं ज्ञान देव घरात आणतो. ये ज्ञान परमेश्वर घर में लाते हैं. आपलेसेपणा कुटुंब तयार होतो. ये अपनापन से एक दूसरे के अधीन थे. पती पत्नी देवाच्या अधीन होती. पति पत्नी परमेश्वर के अधीन थे. मुलं आईवडिलांच्या अधीन होती. बच्चे माता पिता के अधीन थे. हे कुटुंब कोणी बांधलं? ये परिवार किसने बांधा? देवाने अब्राम सारेचं कुटुंब बांधलं. परमेश्वर ने अब्राहम और सारा का परिवार आदर्श कुटुंब. बांधा. आदर्श कुटुंब. त्यांनी माझं घर बांधलं. उन्होंने मेरा घर बांधा. माझे 580 घर त्यांनी बांधले. 580 परिवार बांधे. तो चांगलं कुटुंब तयार करतो. ये अच्छा परिवार परमेश्वर कुटुंबात बांधता. प्रेम आणतो तो. ये परिवार परमेश्वर. पत्नी पतीवर प्रेम करते. पत्नी पति पे प्रेम करती पती है. पत्नीवर प्रेम करतात. पति पत्नी पे प्रेम करता मुलं है. आईवडिलांवर प्रेम करतात. बच्चे माता पिता प्रेम करते मुलं हैं. पण आईवडिलांवर प्रेम करतात. पति पत्नी भी बच्चों पे प्रेम करते हैं. आईवडिलांची काळजी घेतात. माता पिता की देखभाल करते हैं. शेवट पण आईवडिलांना ते सोडत नाही. आखिर तक वो माता पिता को नहीं छोड़ते. प्रेम मध्ये अंतर नाही. प्रेम में कोई अंतर नहीं, त्यामुळे त्या कुटुंबात अंतर राहत नाही. इसलिए वो परिवार में कोई अंतर नहीं रहता. एकमेकाला धरून राहतात. वो एक दूसरे के साथ रहते हैं. एकमेकाच्या संगती राहतात. वो एक दूसरे के साथ रहते हैं. एक संगती भोजन करतात. वो एक साथ भोजन करते हैं. एक मताने प्रार्थना करतात. वो एक होकर प्रार्थना करते हैं. त्यांच्यामध्ये एक विश्वास असतो. उसमें वो परिवार में एक विश्वास होता है. एक मत असतं. वो उनका एक निर्णय होता है. एकता असती. वो एकता रहती है. असं देव घर मानतो. ऐसा परमेश्वर घर असं मानता घर मजबूत असतं. है. ऐसा घर मजबूत रहता अशा है. घरामध्ये मजबूती राहते. ऐसे घर में मजबूती रहती है. अशा घरात शांती राहते. ऐसे घर में शांति रहती अशा है. घरात आनंद राहतो. ऐसे घर में आनंद होता है. अशा घरात देव आशीष आणतो. ऐसे घर में परमेश्वर आशीष देते हे हैं. फार महत्वाची गोष्ट. ये जरूरी बात है. देव आमचं घर बांधतो. परमेश्वर हमारा घर बांधता देव है. आमच्या घरात राहतो. परमेश्वर हमारे घर में रहते हैं. देव आमचं घर आशीष देतो. परमेश्वर हमारे घर में देव आशीर्वाद आमचं देते हैं. घर चालवतो. परमेश्वर हमारा घर देव चलाते आमच्या हैं. घराची काळजी वाहतो. परमेश्वर हमारे घर की देखभाल करते हैं. 29 वर्ष देव माझ्या घरात राहतो. पिछले 29 सालों से परमेश्वर मेरे मी घर में रहते जेवतो हैं. तर माझ्याबरोबर देव जेवतो. मैं भोजन करता हूँ तो मेरे साथ प्रभु परमेश्वर भोजन आम्ही करते हैं. एकमेकांशी चर्चा करतो. हम एक दूसरे से चर्चा करते हैं. बोलाचाली करतो. हम बातचीत करते हैं. दुःखात संकटात तो सांभाळतो. वो दुख में संकट में मुझे संभालते हैं. सर्व गोष्टी तो आम्हाला आशीष देतो. वो सभी चीजों में हमें आशीष देते तो हैं. आम्हाला सांभाळतो. वो हमें संभालते हैं. संरक्षण देतो. वो सुरक्षित देते हैं सुरक्षित ठेवतो. और सुरक्षित रखते हैं. तो आज 29 वर्ष माझ्या घरात राहतो. आज पिछले 29 सालों से वो मेरे घर में रहते तो हैं. आम्हाला म्हणतो वो मुझे कहते तू हैं माझं काम कर. तुम मेरा कार्य तू करो, माझं सेवा कर. तुम मेरी सेवा तू करो, मंडळीकडे पहा. तुम मंडली की ओर देखो, मी तुझ्या घराकडे बघतो. मैं तुम्हारे घर की ओर मी देखता तुझ्या हूँ, कुटुंबाकडे पाहतो. मैं तुम्हारे परिवार की ओर जसं देखूंगा. तुझ्या मुलावर प्रेम करतो जैसा तुम तुम्हारे बच्चों पे प्रेम करते हो, तसं तू मंडळीवर माझ्या प्रेम कर. वैसे ही मंडली पे प्रेम करो. मी तुझ्यासाठी सर्व काही करेन. मैं तुम्हारे लिए कुछ भी करने को, सर्व काही देईन. मैं सब कुछ तुम्हें दूंगा. आज 29 वर्ष त्यांनी सर्व आशीर्वाद दिलेले आहे. आज 29 सालों से वो मुझे आशीर्वाद से भर रहे हैं. म्हणून देवाचं मी धन्यवाद करतो. इसलिए प्रभु परमेश्वर का हे धन्यवाद. देवाचं प्रेम आहे. ये परमेश्वर का प्रेम. माझं घर काय, तुमचं घर काय, मेरा घर क्या, आपका घर क्या, सर्वांच्या बाबतीत देवाची इच्छा ती आहे. सभी के बारे में परमेश्वर की एक ही इच्छा है. यशची देवाला बोलवा. इसलिए परमेश्वर को बुलाओ, देवाला आमंत्रण द्या परमेश्वर को आमंत्रण दो. की देवा माझ्या घरात आहे. परमेश्वर मेरे घर में आइए, माझं घर बनव.
मेरा घर बनाइए, माझ्या घरात शांती आण, मेरे घर में शांति माझ्या लाइए, घरात बदलाव आण, मेरे घर में बदलाव लाए, माझ्या घरात परिवर्तन आण, मेरे घर में परिवर्तन माझ्या लाए, घरात सुधारणा आण, मेरे घर में सुधारना करें, माझ्या घरात आरोग्य आण, मेरे घर में चंगाई लाएं, माझ्या घरात आशीष आण, मेरे घर में आशीष लाएं, माझ्या घरात तू ये, मेरे घर में आप आए आणि माझ्या घरात तू राहा, और मेरे घर में आप रहें सुरक्षित माझं घर कर. और मेरा घर सुरक्षित रखें. हे देवाची इच्छा आहे. ये परमेश्वर की इच्छा है. त्याप्रमाणे देव काम करते. इस हिसाब से परमेश्वर कार्य करते हैं. सत्याची जीवन मंडळी फेलोशिपद्वारे सत्य की जीवंत मंडली फेलोशिप द्वारा हेच काम चालू आहे. यही कार्य चलता है. येशू मला घराघरात जाऊन स्वार्थ सांग. प्रभु यीशु ने कहा कि घर घर जाके सुसमाचार सुनाओ. जे लोक मला ओळखत नाही त्यांना माझ्याकडे घेऊन ये. जो लोग मुझे पहचानते नहीं उन लोगों को मेरे पास लाओ. आज रात्रंदिवस माझे लोक काम करत आहे. आज रात और दिन मेरे लोग काम कर रहे हैं. कष्ट करते, श्रम करत आहे. वो कष्ट कर रहे हैं, श्रम कर रहे हैं. काही ठिकाणी अपमान होतो, कई सारे जगह पे उनका काही अपमान होता ठिकाणी है, विरोध होतो. कुछ जगह पे उनका विरोध होता है. तरी आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करत आहोत. लेकिन फिर भी हम परमेश्वर की आज्ञा का पालन करते देव हुए काम करत आहे. उनका कार्य करते हैं. अनेक घरं त्यांनी वाचवली, और कई सारे घर ऐसे अनेक बचाए. घराची मोडतोड त्यांनी उभारली, जो टूटे फूटे जो घर बिछड़े हुए घर थे वो अनेक घरं परमेश्वर त्यांनी ने बनाए. आश्रयित केली. कई सारे घर आशीर्वाद किए. 2000 समर्थ त्यांनी फेलोशिप तयार केली. 2000 लोगों की फेलोशिप परमेश्वर ने बनाई. हे काम चालू आहे म्हणजे. ये कार्य मंडली का चल रहा म्हणून मी है. देवाचा धन्यवाद करतो. इसलिए परमेश्वर का मैं देव धन्यवाद जे करता माझ्यावर प्रेम करतो सर्वावर प्रेम करतो. हूं. जो परमेश्वर मुझ पे प्रेम करते हैं वो सभी पे करते हैं. म्हणून देवाचा धन्यवाद करतो. इसलिए परमेश्वर का धन्यवाद करता हूं. देवाचा आभार मानतो. परमेश्वर के आभार मानते हैं देवाचं गौरव करतो. और परमेश्वर का गौरव करते हैं. एक शेवटची साक्ष आहे माझी, एक अंतिम साक्ष्य में देता 2 हूँ, मिनिटाची. 2 मिनट की. एक बेसन दारू पिणारा व्यक्ती आहे. एक नशेबाज जो व्यक्ती है, मी एका गावातून जात असताना मैं गांव में से जो गुजर रहा था, एक दारू पिणाऱ्या व्यक्तीने मला बोलावलं. एक नशा करने वाले व्यक्ति ने मुझे बुलाया. बदल माझ्या घरी चला, ब्रदर आप मेरे घर पे चलिए, माझ्या घरी चला. मेरे घर पे चलिए. तो दारू पिलेला होता, वो शराब से तरी नशे तो में मला था. मला घरी चला. फिर भी उसने कहा मेरे घर पे चलिए. आम्ही त्याच्या घरी गेलो. हम उनके घर पे गए. त्यांनी मला घर दाखवलं. उन्होंने अपना घर दिखाया. एक पत्र्याचं शेड होतं. एक पतरे का शेड था. त्या घरात त्यांनी मला दाखवलं. वो घर में उन्हें दिखाया. त्याची पत्नी आजारी होती, उसकी पत्नी बीमारी से थी, मुलं आजारी होती, बच्चे बीमार थे, मुलांचं शिक्षण बंद झालं होतं, बच्चों का शिक्षण बंद हुआ था, घर एक दारिद्र्यात होतं, घर पूरी दरिद्रता में था, एक कोसाड होतं, एक पूरा बिछड़ा हुआ घर था. भयदायक घराची परिस्थिती होती. वो भयदायक घर आणि की तो अवस्था थी. व्यसनकर होता. और वो खुद नशा करता तरी था. तो मला म्हणला माझं घर बघावं धरून, फिर भी उसने कहा कि ब्रदर मेरा घर देखिए, माझ्या घरासाठी काहीतरी करा, मेरे घर के लिए आप कुछ कीजिए, माझ्या घरासाठी प्रार्थना करा, मेरे घर के लिए प्रार्थना कीजिए, मला या परिस्थितीतून बाहेर काढा. इस परिस्थिति मुझे बाहर निकालिए. पाय त्या व्यसन दारू पिणाऱ्या व्यक्तीने अशी विनंती केली. वो नशा करने वाले व्यक्ति ने ऐसी विनती मुझे की. लक्षात ठेवा, याद रखिए, त्या माणसाची इच्छा होती की माझं घर वाचावं, वो मनुष्य की इच्छा थी कि उसका घर बचे, माझ्या मुलांना आरोग्य भेटावं, उनके बच्चों को चंगाई प्राप्त हो, माझ्या पत्नीला आरोग्य भेटावं, उनकी पत्नी को चंगाई प्राप्त हो, माझे मुलं शाळेत जावे, उनके बच्चे पाठशाला में जाएं, माझ्या घरात बरकत असावी. उनके घर में बरकत रहे. असं काही नव्हतं. ऐसा कुछ नहीं था. दोघं पती पत्नी काम करत होते, वो दोनों पति पत्नी काम करते थे, पण घरात दारिद्र्य होतं. लेकिन फिर भी घर में दरिद्रता थी. यासाठी मी त्या घरात उभा राहिलो. इसलिए मैं वो घर में खड़ा हुआ, देवाला प्रार्थना केली. परमेश्वर को प्रार्थना की. देवा मला नाही त्या माणसाने तुला बोलवलेलं आहे. परमेश्वर इस व्यक्ति ने मुझे ना बुलाते हुए तुमको तू बुलाया. पक्षपात करत नाही, आप किसी में अंतर नहीं तू रखते, सर्वांसारखं प्रेम करतो. आप सभी पे एक जैसा प्रेम करते हा हो. व्यक्ती तुला बोलवतो, ये व्यक्ति तुम्हें पुकार रहे हैं, हा तुला हाक मारतो, ये तुम्हें बुला रहे हैं, कारण तुझ्या नामात मी प्रार्थना करू त्याला माहित आहे, क्योंकि मैं आपके नाम से प्रार्थना कर रहा हूँ, ये वो जानता है. त्याला तुझी गरज आहे. परमेश्वर ये व्यक्ति को आपकी जरूरत है. त्या घरात मी प्रार्थना केली. उस घर में मैंने प्रार्थना की. बायबल सांगतो बाइबल कहती है देव सर्व प्रेम करतो. परमेश्वर सभी पे प्रेम करता है. येशू ख्रिस्त त्या घरात आला. प्रभु यीशु घर में आए. बा देखिए, येशू ख्रिस्त त्या घरात आला. प्रभु यीशु घर में आए तो बोलला, और उसने कहा, मी देवाला प्रार्थना केली, देवा या घराची परिस्थिती बदल. मैंने प्रभु परमेश्वर को प्रार्थना की, इस घर की परिस्थिती बदलिए. येशू ख्रिस्त त्या घरात आला. प्रभु यीशु घर में आए त्यांनी माझ्याशी संभाषण केलं. और मुझसे बातचीत की. तो मला मी घर वाचवन, उन्होंने कहा कि मैं घर या बचाऊंगा, घराचा मी उद्धार करण. इस घर का मैं उद्धार करूंगा. या व्यक्तीने तुला नाही तर मला बोलवलेलं आहे. मनुष्य ने तुम्हें ना बुलाते हुए मुझे बुलाया है. हा हे घर संपूर्ण सैतानी बंधनात आहे. ये आज ये घर पूरे शैतान से बांधा हुआ है. या सैताने संपूर्ण घर बांधून टाकलेलं आहे. शैतान ने घर पूरा बांधा हुआ है. आज पती पत्नीमध्ये भांडणं आहे, आज पति पत्नी में झगड़ा है, मुलं आजारी आहे, बच्चे बीमार है, मुलांचे शिक्षण बंद आहे,
बच्चों का शिक्षण बंद है, घराची बरकत बंद आहे, घर की बरकत बंद है, घराची शांती निघून गेलेली आहे, घर की शांति निकल चुकी है, घर दारिद्र्यात आहे, ये घर दरिद्रता में है, दुःखात आहे, कष्टात आहे. दुख में है, तकलीफ में है. हाय, सैतान या घरात राहतो. देखो शैतान इस घर में रहता है, सैतानने घर बांधून टाकलेलं आहे. शैतान ने घर बांधा हुआ है. या लोकांना माझ्याकडे घेऊन ये, ये लोगों को मेरे पास लाओ, यांना शिकव, इनको सिखाओ, यांचं घराचं मी उद्धार करन, इसके घर का उद्धार करूंगा मी यांचं घर बांधल. मैं इनका घर बांधूंगा. यासाठी त्यांनी मला शिक्षण दिलं. इसलिए परमेश्वर मुझे शिक्षण दिया. त्या घराकडे मी पाहिलं. उस घर में मैंने देखा, प्रभू येशूच्या नावात सैतानला धमकावलं. प्रभु यीशु के नाम से शैतान को मैंने भगाया. सैतान बाहेर आला, शैतान बाहर निकला, ओरडू लागला. वो चिल्लाने लगा. मी म्हणलो इथं बसून काय करतो? मैंने कहा यहाँ बैठ के तू क्या करता तो है? म्हणला मी काय करत नाही. वो कहता कि मैं कुछ नहीं कर रहा. सैतान म्हणला हे घर माझं आहे, शैतान बोल रहा है ये घर मेरा है, हे घरातील लोक माझे आहे, ये घर के लोग मेरे हैं, हे सर्व मी बांधून टाकलेले इन आहे. सबको मैंने बांधा हुआ है, मुलांचं शिक्षण बंद केलेलं आहे, इनके बच्चों का शिक्षण बंद किया है, आजारी मी पाडून टाकलेले इनको आहे, बीमार मैंने पड़ा किया हुआ है, पैशाला पैसा मी बांधून टाकलेला आहे, इनका पैसा मैंने रोका हुआ है, सर्व गोष्टीत गोंधळ मी करून टाकलेला आहे. सभी चीजों मैंने बिखर दी है इन घर की. हे माझं घर आहे, ये मेरा घर है, या घरात मी राहतो, इस घर में मैं रहता हूँ, हे सर्व बांधून टाकलेलं आहे. ये सब मैंने बांधा हुआ है. पहा, अशी घरं देव सैतान बांधून टाकतो. देखो शैतान इस तरह से घर बांधता है, सर्व चोरून घेतो त्यांचं. सब चुरा लेता है. त्या कुटुंबाला मी देवाकडे घेऊन आलो. उस परिवार को मैं परमेश्वर के समीप लाया, देवाचं शिक्षण दिलं, परमेश्वर का ज्ञान दिया, त्यांनी देवाचा स्वीकार केला, उन्होंने परमेश्वर का स्वीकार किया, पश्चाताप केला, मन फिराव किया, क्षमा मागितली, क्षमा मांगी, देवाने तारण केलं, परमेश्वर ने उनका उद्धार किया, जीवन दिलं, नया जीवन दिया, आशीर्वाद दिले, आशीर्वाद दिए, आरोग्य दिलं, चंगाई दी. देवाने घर बांधलं. परमेश्वर ने घर आज बांधा. त्या घरात शांती, आज उस घर में पती शांति है, पत्नी मध्ये प्रेम आहे, पति पत्नी में प्रेम है, मुलांमध्ये आरोग्य आहे, बच्चों में चंगाई है, मुलांमध्ये शिक्षण आहे, बच्चों के बीच शिक्षण है, घरात बरकत आहे. घर में बरकत है, आज स्वतःची त्यांची घर आहे. आज उनके खुद के घर है, आज ते दुसऱ्याला मदत करतात. आज वो दूसरों को मदद करते हैं, मंडळीच्या लोकांना मदत करायला पुढे येतात. मंडली के लोगों को मदद करने के लिए आगे आते हैं. अशी देव घर बांधतो. ऐसे परमेश्वर घर म्हणून मी बांधता है. देवाचा धन्यवाद करतो. इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता 580 घरं बांधली, हूं. 580 घर बांधे, असेच घर होते. ऐसे ही घर थे. यासंबंधी मी पुढे बोलेल. इसके बारे में आगे बात म्हणून करूंगा. आम्ही देवाचा धन्यवाद करतो. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते आम्ही बी प्रेम करा. हैं. हम भी प्रेम करें. देव माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर मुझ पे प्रेम करते हैं, सर्व प्रेम करा. वैसे सभी पे प्रेम सर्वांना करें. समजून घ्या, सभी को समझ के लें, सर्वांना सांभाळा, सभी को संभाले, सर्वांसाठी प्रार्थना करा. सबके लिए प्रार्थना करें. देवाचा मार्ग दाखवा, परमेश्वर का मार्ग दिखाएं, शोधा. ढूंढिए. असे लोक आहे, ऐसे लोग हैं, अशा लोकांना देवाची गरज आहे, ऐसे लोगों को परमेश्वर की जरूरत की है, ज्यांना कोणीच विचारत नाही. जिन्हें कोई नहीं पूछता. देव त्यांची आठवण करतो. परमेश्वर उनको याद करते हैं. आम्ही शोधल्याशिवाय सापडणार नाही. हम ढूंढे बगैर हमें मिलेंगे नहीं. पण आज आम्ही पाहिलं, आज हम देखते हैं प्रेम सर्वांग सुंदर आहे. प्रेम सबसे सुंदर देव है. प्रेम माझ्यावर तुमच्यावर बी तेच करतो. जो प्रेम परमेश्वर मुझ पे करते हैं वो आप पे भी करते हैं. प्राप्त करा, प्राप्त करें, तारण साधून घ्या. उद्धार प्राप्त कर ले. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ठीक आहे, देवाची स्तुती असो की जातीय समय, ठीक, जाते वक्त की देव या करोना व्याधीतून विदेशाला मुक्त करणारच आहे. इस देश को विदेश को कोरोना बीमारी से हळूहळू मुक्त लॉकडाऊन करेंगे. उठेल, धीरे धीरे लॉकडाउन उठेगा, प्रार्थना स्थळ चालू होतील. प्रार्थना स्थल चालू होंगे. देव इथं करणारच आहे. परमेश्वर ये तो करेंगे ही. देव लोक वाचवत आहे. परमेश्वर लोगों को बचा रहे हैं. डॉक्टरच्या उपचार यश येते. डॉक्टर के इलाज में यश मिल रहा है. देव आमची प्रार्थना ऐकत आहे. परमेश्वर हमारी प्रार्थना सुन रहे हैं. त्यावेळेला देवाचा धन्यवाद करता. इसलिए हम परमेश्वर की देव धन्यवाद करते हैं. एकदमच करोना व्याधी घालवणार नाही. परमेश्वर एकदम से कोरोना बीमारी को नहीं, तो हळूहळू घालवल. वो धीरे धीरे भला. यासाठी की लोकांनी देवाकडे यावं, इसलिए कि लोग परमेश्वर के समीप आए देवाचा धावा करावा, और परमेश्वर को दुहाई करेंगे, देवाला ओळखा. परमेश्वर को पहचानेंगे. देव ते सर्व थांबवल. परमेश्वर ही यही रोकेंगे. त्याशिवाय उपाय नाही, त्याशिवाय मार्गच नाही. इस उनके अलावा कोई और उपाय नहीं और कोई मार्ग नहीं. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का प्रार्थना धन्यवाद करण्या अगोदर आम्ही एक निवेदन आहे प्रार्थना करने से पहले एक निवेदन है. की संजय ठाकूर मिनिस्ट्री संजय ठाकुर मिनिस्ट्रीज म्हणजे सत्यजी जीवन मंडळी, मतलब सत्य की जीवंत मंडली. मी यहोशुआ मैं योशुआ देवाच्या वतीने नेहमी संदेश देतो. परमेश्वर की ओर से मैं हमेशा संदेश देता हूँ. हा संदेश ये संदेश देवाची इच्छा की गावातून शहरातून देशात विदेशात जावं, या देवाची इच्छा आहे. ये गांव में से विदेश में शहर में से अनेक विदेशों में ये संदेश पहुंचे, परमेश्वर की इच्छा है. देवाने मला आज्ञा केली. परमेश्वर ने मुझे आज्ञा दी. मी सोशल मीडियावर फेसबुकवर आलो. मैं सोशल मीडिया फेसबुक पे आया. देवाच्या आज्ञेचं पालन केलं. परमेश्वर की आज्ञा का पालन करते हुए देव कार्य करत आहे. परमेश्वर अपना कार्य कर रहे हैं. आज 10-12 मी संदेश फेसबुकद्वारे युट्यूबद्वारे दिलेले आहे. आज मैंने 10-12 संदेश मैंने पण मला आनंद वाटतो. इसलिए मुझे आनंद है. देव आपलं वचन पूर्ण करत आहे. परमेश्वर अपना वचन मी पूरा फार करे. चांगला म्हणून नाही,
मैं बहुत अच्छा हूँ इसलिए नहीं, देव आपलं वचन पूर्ण करत आहे. परमेश्वर अपना हा कार्य पूरा कर रहे संदेश हैं. अनेक ठिकाणी गावातून शहरातून अनेक राज्यात पोहोचलेला आहे. ये संदेश अनेक जगह पे पहुंच गया है, विदेशात पण गेलेला आहे. विदेश में भी गया है. अनेक लोक कमेंट करत आहे. कई सारे लोग कमेंट कर रहे अनेक हैं, लोक सहभागिता दाखवत आहे. कई सारे लोग इसमें सब अनेक लोक विचारपूस करत आहे. कई सारे लोग पूछताछ कर रहे अनेक संख्येने लोक येत आहे. हैं. अनेक संख्या से लोग आ रहे हैं. हे देवाचं वचन आहे. ये परमेश्वर का वचन कारण है. देव मला म्हणला मी तसं करेल, क्योंकि परमेश्वर कहते हैं मैं करूंगा अजून करेल. और करूंगा. तू रोज संदेश दे, तुम संदेश दो, लोकांना जागृत कर. लोगों को जागरूक करो. महा संदेश आम्ही वेगळ्या माध्यमातून देत आहे, हम ये संदेश अलग अलग माध्यम से देते हैं, वेगळ्या भाषेतून देत आहे. अलग अलग भाषाओं में आणि देते देव हैं. मला वेगळ्या भाषेतून दे. आता और परमेश्वर ने कहा कि अलग जगात अलग वेगवेगळ्या भाषाओं में दो. भाषेचे लोक आहे. इस दुनिया में अलग अलग भाषा के लोग हा हैं. संदेश मराठीतून आम्ही देतो, आज ये संदेश हम मराठी में देते हैं, हिंदीतून देतो, हिंदी में देते हैं, इंग्रजी माध्यमातून मी देत आहे. इंग्रजी माध्यम से देते हैं. देवाने आम्हाला सांगितलं, परमेश्वर ने हमें कहा, त्याप्रमाणे आज्ञेचं पालन करत आहे. उस हिसाब से हम आज्ञा का पालन करते हैं. तुम्हाला सर्व गोष्टीची उपलब्धता प्राप्त होईल. आपको सभी चीजों की उपलब्धता हो, जी भाषा तुम्हाला अवगत आहे जो जो भाषा आप परिचित हो, त्यामध्ये तुम्ही संदेश ऐकू शकता. उसमें आप ये संदेश सुन आम्ही सकते हैं. फेसबुक मध्ये, हम फेसबुक पे, युट्यूब मध्ये बी आहे. यूट्यूब पे भी पण है. महत्वाचा भाग आहे लेकिन जरूरी बात ये है, जो आज मी दिला संदेश आहे, जो आज मैं दिया संदेश है, आज या बुधवारी दिला संदेश आहे, ये बुधवार दिया संदेश येत्या रविवारी आने वाले इतवार को संध्याकाळी 7 वाजता शाम को 7 बजे फेसबुक मध्ये फेसबुक पर लाईव्ह मध्ये लाइव में आम्ही दाखवणार आहोत. हम दिखाएंगे. फक्त तो संदेश केवल वो संदेश, मराठी आणि इंग्रजी मधून आम्ही दाखवणार आहोत वो इंग्लिश में हम दिखाएंगे की लोकांना तो पोचतो व्हावा. कि लोगों तक वो पहुंचे. जे इंग्रजी माध्यमाचे लोक आहे जो इंग्रजी माध्यम के जो लोग हैं, त्यांच्यापर्यंत देवाची चेक पोचावा. कि परमेश्वर का वचन उन तक पहुंचे. म्हणजे हाच संदेश यही संदेश येत्या रविवारी आने वाले इतवार को फेसबुकवर फेसबुक पे संध्याकाळी 7 वाजता शाम को 7 बजे आम्ही ते निवेदन करणार आहोत, प्रस्तुत करणार आहोत. हम वो प्रस्तुत करेंगे. तर प्रत्येकाने त्याची आठवण ठेवा. इसलिए हर एक व्यक्ति उसके संदेश याद रखे. एकमेकाला शेअर करा, ये सुसमाज एक दूसरे को शेयर करें, सुवार्ता करा. इसकी सुवार्ता करें, आपले नातलग, आपले गणगोत्र, आपले मित्र शेअर करा. अपने रिश्तेदारों को शेयर करें देवाच्या कार्याचा विस्तार हो. और परमेश्वर के कार्य का विस्तार हो. चला आपण प्रार्थना करूया. चलिए हम प्रार्थना करेंगे. सर्वजण आम्ही देवाकडे जाऊया. हम सभी लोग परमेश्वर के समीप जाएं, देवाचे आभार मानूया. परमेश्वर के आभार मानेंगे. स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य स्तुति की योग्य, सम्मान की योग्य, आमच्या प्रेमळ कन्हळ बापा, हमारे प्रेम से भरे हुए प्रभु परमेश्वर, धन्यवाद, मान सम्मान गौरव देतो. मान सम्मान गौरव आपको करते हुए पुन्हा एकदा आम्ही तुझकडे आलो परमेश्वर. हम फिर एक बार आपकी ओर आते हैं. तू आमचा देव आहे, आप हमारे परमेश्वर हो आम्ही लोक तुझे आहो परमेश्वर. और हम आपके सभासद हैं. तू आमच्यावर प्रेम करतो. आप हम पे प्रेम करते हो. तू रोज प्रतिवर्षी आमच्यावर प्रेम करतो. आप रोज प्रतिदिन हम पे प्रेम करते हैं. काही क्षण आम्ही तुला विसरतो, कुछ क्षण हम आपको भूल जाते हैं. काही वेळ आम्ही तुला विसरून जातो. कुछ वक्त तक हम आपको भूल जाते हैं. आम्हाला विसर पडतो, हम भूल जाते हैं. पण तू आम्हाला न विसरणारा देव आहे परमेश्वर. लेकिन आप हमें न भूलने वाले परमेश्वर 24 तास आमच्यावर तू राहतो परमेश्वर. 2400 घंटे आप हमारे साथ रहने वाले आमचं परमेश्वर, संरक्षण करतो, आप हमारा संरक्षण करते आमची हो, काळजी घेतो. देखभाल करते हो. आम्ही प्रार्थना करतो, तू ऐकतो. हम प्रार्थना करते हैं और आप आमची सुनते हैं. गरज, आमची आवश्यकता पूर्ण करतो. हमारी जरूरत आप पूरी करते हैं. अनेकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कईयों के लिए हम प्रार्थना करते हैं. अनेकांचे प्रश्न समस्या सोडवत आहे, कईयों की मुश्किलें आप छुड़ा रहे हैं. त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो इसलिए परमेश्वर. हम आपका धन्यवाद करते हैं, आभार मानते हैं. परमेश्वर आज या देशातील, जगातील जे करोना व्याधी आहे परमेश्वर, परमेश्वर आज इस देश में, संसार में कोरोना बीमारी तू है. वचन दिलंय परमेश्वर, आपने वचन दिया है, तू अभिवचन दिलंय परमेश्वर. आपने अभिवचन दिया है यातून तुम्हाला मी मुक्त करेन. कि इसमें से मैं तुम्हें चंगाई दूंगा. मी हळूहळू त्यातून तुम्हाला बाहेर काढेन, धीरे धीरे इसमें से मैं बाहर निकालूंगा, सर्व सुरळीत करेन. सब ठीक करूंगा. हा समय आहे, आज वो समय है तुम्ही मला ओळखाव, कि आप मुझे पहचाने, माझ्याकडे यावा. आप मेरे लोग आपके पास आए. हे प्रभू तुझी इच्छा आहे, ये प्रभु आपकी इच्छा है लोकांनी माझ्याकडे यावं, कि लोग आपके पास आए, माझा धावा करावा, आपको दुहाई दे, पश्चाताप करावा, मन फिराए, क्षमा मागावी, क्षमा मांगे, तारण साधून घ्यावं. उद्धार प्राप्त कर ले. म्हणून तू आज लोकांना बोलवत आहे परमेश्वर. इसलिए आप लोगों को बुला रहे हो. हा समय आहे, ये समय है, ही संधी आहे. ये अवसर है. या संधीचा प्रत्येकाने उपयोग करावा. ये अवसर का सब लोग उपलब्ध कर ले. प्रभू येशू प्रत्येकाला जागृत कर. प्रभु यीशु आप सभी को जागृत करें. प्रत्येकाचे डोळे उघड परमेश्वर. हर एक के नेत्र आप खोलें. प्रत्येकाला कळू दे परमेश्वर. आप सभी को समझने दे. प्रत्येकाला पश्चाताप बुद्धी दे परमेश्वर. हर एक को आप मन फिराने की बुद्धि दे व अनुभव दे. और अनुभव दे. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव दे परमेश्वर. परमेश्वर कितना अच्छा इनका अनुभव उन्हें दे. प्रभू येशू या देशात, विदेशात तू करोना व्याधीतून लोकांना वाचवता म्हणून धन्यवाद करता आहोत. प्रभु यीशु कोरोना बीमारी से देश और विदेश से आप लोगों को बचाते, इसलिए आपका
आपका धन्यवाद करता हूँ। जास्त संख्येने लोक तू वाचवते त्यावर धन्यवाद करत आहो परमेश्वर. ज्यादा संख्या में आप लोगों को बचाते इसलिए आपका धन्यवाद. लोकांना मरणातून तू वाचवते धन्यवाद करत आहो परमेश्वर. लोगों को मौत से आपने बचाया इसलिए आपका धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुला प्रार्थना करतो, तू ऐकत आहे परमेश्वर. हम वक्त वक्त आपको प्रार्थना करते आप सुनते हैं. दर आठवड्यात मी तुला प्रार्थना करते परमेश्वर. हर हफ्ता हम आपसे प्रार्थना आज करते आम्ही हैं. 2 महिने तुला रात्रंदिवस प्रार्थना करते परमेश्वर. आज हम पिछले 2 महीने से रात दिन आपसे प्रार्थना ही करते हैं. करोना व्याधीतून लोकांचा बचाव कर परमेश्वर. कोरोना बीमारी से लोगों को छुड़ाए आणि तू ऐकत आहे परमेश्वर. और आप सुनते हैं आणि तू लोकांना वाचवते और परमेश्वर. आप लोगों को बचाते हैं. देशाची हळूहळू परिस्थिती बदलत आहे परमेश्वर. देश की परिस्थिति धीरे धीरे बदल रही है. सर्व गोष्टी कार्यरत करते परमेश्वर. आप सभी चीजें कार्यरत कर रहे हैं त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो इसलिए हम परमेश्वर. आपका आभार मानते आणि हैं. हे सर्व तुझ्या हातात आहे ये परमेश्वर. सब आपके हाथों में है. तुझपासून अलग असलं काहीच होऊ शकत नाही. तुमसे अलग होके कुछ नहीं हो सकता. तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्हारे बगैर कुछ नहीं हो सकता. कृपा करतो, दया करतो, आप कृपा करते हैं, दया करते हैं पुनर्स्थापना करतो, और पुनर्स्थापना करते म्हणून हैं. धन्यवाद करतो इसलिए परमेश्वर. आपका धन्यवाद नाही करते हैं. परमेश्वर आज संदेशाद्वारे परमेश्वर फिर एक बार इस संदेश के द्वारा प्रेम सर्वांग सुंदर आहे परमेश्वर. प्रेम सबसे सुंदर तू है. म्हणतो तसं मी तुमच्यावर प्रेम करतो, आप कहते हैं कि जैसा मैं आप पे प्रेम करता हूँ तसं तुम्ही इतरांवर प्रेम करा. वैसे तुम दूसरों पे प्रेम करो. आपल्या कुटुंबावर प्रेम करा. अपने परिवार पे प्रेम पती करो. पत्नीवर एकमेकावर प्रेम करा. पति पत्नी एक दूसरे पे प्रेम करें. आईवडिलांनी मुलावर प्रेम करा. माता पिता अपने बच्चों पे प्रेम करें. मुलांनी आईवडिलांवर प्रेम करा. बच्चे अपने माता पिता पे प्रेम सासू करें. सुनेने एकमेकावर प्रेम करा. सास बहू एक दूसरे से प्रेम करें. हे प्रेम तुझपासून आहे ये परमेश्वर. प्रेम आपसे है. हे प्रेम शिकवणार तू दे परमेश्वर. ये प्रेम सिखाने वाले आप परमेश्वर म्हणून हो. या प्रेमाविषयी लोकांना जागृत कर इस परमेश्वर. प्रेम के बारे में आप लोगों को जागृत करें. प्रत्येक घराघरात तू कार्य कर. घर घर में कार्य करो. घराघराची उभारणी कर. घर घर को आप खड़ा करो. कारण तू आज वचन दिलं परमेश्वर. क्योंकि आज आपने अभिवचन दिया है. परमेश्वर घर बांधत नाही तर बांधण्याचं श्रम व्यर्थ आहे परमेश्वर. अगर परमेश्वर घर नहीं बांधता तो बांधने वाले के श्रम व्यर्थ है. ज्यावेळेस तू घर बांधतो जिस दिन आप घर बांधते हो ते घर पूर्ण होतं. वो घर पूर्ण होता त्या है. घरात शांती राहते. उस घर में शांति त्या है. घरात आनंद राहतो. उस घर में आनंद है. त्या घरात एकता राहते. वो घर में एकता है. त्या घरात आशीर्वाद राहतात. वो घर में आशीष रहते हैं. त्या घरात तू राहतो. वो घर में आप रहते ते हैं. घर सुंदर होतं. वो घर सुंदर बनता ते है. घराची सुंदरता वाढते. उस घर की सुंदरता बढ़ती प्रभू है. अनेक घरात जाणे तुझी इच्छा आहे परमेश्वर. प्रभु परमेश्वर अनेक घरों में जाने की आपकी इच्छा है. मग अनेक घरात तू जा परमेश्वर. आप अनेक घरों में जाएं. अनेक घर आम्हाला अशी भेटावी परमेश्वर. ऐसे अनेक घर हमें प्राप्त हो. असे अनेक घर आहे परमेश्वर. ऐसे कई सारे घर जे हैं दुःखी कष्टी त्रासात आहे परमेश्वर. जो दुख में तकलीफ में है. जे भुकेले तहानेले परमेश्वर. जो भूख से और प्यास से व्याकुल है. प्रभू येशू प्रभु यीशु अशी घर आम्हाला दाखव. ऐसे घर आप हमें दिखाएं. अशा घरांची आमची भेट करून दे. ऐसे घर से हमें हमें आप परिचित करें. जे लोक तुझ्याविषयी भुकेले जो लोग आपके लिए भूखे हैं, तुला शोधतात जो परमेश्वर. आपको ढूंढ रहे ज्या हैं, लोकांना तुझी गरज आहे परमेश्वर. जिन लोगों को आपकी जरूरत है, अशी घर तू आम्हाला दाखव. ऐसे घर आप हमें दिखाएं. अशा घरात आम्हाला घेऊन जा परमेश्वर. ऐसे घरों में आप हमें ले जाएं. आम्ही तिथे जाऊन तुझी स्वार्थ सांगू. हम उस घर में जाके आपके सुसमाचार सुनाएं. आम्ही त्यांना घेऊन तुझकडे येऊ परमेश्वर. हम वो लोगों को लेके आपके समीप आए. त्यांचे मनोदय पूर्ण व्हावे उनके मन की इच्छा पूरी हो. यासाठी आमची प्रार्थना आहे परमेश्वर. इसलिए आज हमारी आप प्रार्थना सुने. आम्हाला मार्गदर्शन कर. हमें आप मार्गदर्शन आम्हाला करें. सहाय्य कर. हमें आप सहाय करें आम्हाला सर्वांना तू आशीष दे और परमेश्वर. हम सबको आप आशीष आमचे दें. कामकरी वर्गांना आशीष दे परमेश्वर. हमारे सभी आमचे कार्य तरुण वर्गांना आशीष दे परमेश्वर. सभी काम करिए तरुण वर्ग जे को आशीष दे. रात्रंदिवस काम कर त्यांना तू आशीष दे जो रात परमेश्वर. दिन काम कर रहे हैं उनको आशीष दे. आमच्या प्रयत्नाला यश दे. हमारी कोशिश को आप यश दे अनेक आत्मे दे. और अनेक आत्मे दे. सर्व तुझ्या हाती ठेव. सभी आपके हाथ में रहे. सर्व सुरक्षित ठेव. सब सुरक्षित रखें. हा संदेश ये सुसमाचार याचा विस्तार कर. इसको आप बढ़ाएं. अनेक लोकांपर्यंत पोहोचवू दे परमेश्वर. अनेक लोगों तक इसे पहुंचाएं. या संदेशाद्वारे लोकांना जागृत कर इस परमेश्वर. संदेश द्वारा अनेक लोग जागृत हो लोकांनी तुझकडे यावं. और लोग आपकी समीप आए. तुझा स्वीकार करा. आपका स्वीकार करें. असं तू कर. ऐसा आप करें. प्रवेशच्या नावाने मागतो म्हणतो आहे. प्रभु यीशु के नाम से मांगते हैं. आमीस आमीस आमीस. आमीस. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्यार का सागर